हरे जय राम कृष्ण हरे राम कृष्ण विठ्ठल 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 हॅलो चेक विठाला विठाला बडे रूप गोजिरे सगुण पाहता लोचन सुखावली आता दृष्टी पुढे ऐसा चितूर आहे जो मी तुझ पाहे पांडुरंगा लांचावले मन लागलीस गोडी तेज वेन सोडी ऐसे झाले आता दृष्टी पुढे ऐसा चितूर आहे जो मी तुझ पाहे पांडुरंगा तुका म्हणे आम्ही मागावे लढे बाळ पुरबावे आळे माय बापा आता दृष्टी पुढे ऐसा चितुराये जो मी तुझ पाहे पांडुरंगा समचरण सरोजम सांद्र निलांबुदाभं जगर्णीतपाणिं मण्डनं मण्डनाना तरुण तुलसी माला कंदरं कंदनेत्रं सदैवलासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतातिया त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका अलंकार शासनस्थं पदं भोज तेजस्मृति प्रदेशं विधीन्द्रादिदेव सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्त नमो
त्रिभुवन पावले मुक्त भाई नमो त्रिभुवन पावले नमो सद्गुरु तुझ्या ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ते नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मनोजम वेगम जितेन्द्रिय मता वरिष्ठम वातात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये हे दुःख भाजन मारुती नंदन हे दुःख भाजन मारुती नंदन सुन लो मेरे पुकार पवन सुत शिवभोळा चक्रवर्ती ताचे पाय माझे चित्ते वाचे वरता शिवनाम तया न बाधे क्रोध काम शरण शरण एकनाथा पाय माथा ठेविला नका पाहू गुण दोष झालो दास पायाचा विठाला आवडे रूप गुजरे सगुण पाहता लोचन सुखावली आता दृष्टी पुढे ऐसा चित्तुराये जो मी तुझ पाहे पांडुरंगा किंवा जो मी तुझ पाहे वेळोवेळा आवडे रूप गुजरे सगुण पाहता लोचन सुखावले आता दृष्टी पुढे ऐसा चतुर आहे जो मी तुझ पाहे पांडुरंगा प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट विषय वंद्य अखिल कोट ब्रह्मांड नायक पंढरीश भगवान परमात्म्याचे लेडीवाळ प्रिय भक्त जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरणाचा अभंग असून गायलेल्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय सगुणाविषयीची आपली आवड या अभंगात व्यक्त करतायत. विठाला विठाला थोडा आवाज कमी राहिला तर चालेल. हे विको गोंगाट होतंय ना, शब्द कट्या अभंगाचा भाव आपल्या समोर ठेवतो बरं का. 10 मिनिटं 10 मिनिटानंतर तुम्ही ठरवलं नाही का आता कीर्तन ऐकायचं नाही तरी तुम्ही कीर्तन ऐकणार, पण सुरुवातीचे 10 मिनिटं जर तुम्ही इकडे तिकडे आवाजाकडे इकडे तिकडे जर बघितलं, लक्ष नाही दिलं तर पुढचं कीर्तन तुम्हाला कदाचित कळणार नाही, आहे की नाही. 10 मिनिटं
जगद्गुरु तुकोबरायचा प्रत्येक अभंग अमृताने भरलेला एक स्वतंत्र डोहा आहे की ज्या डोहामध्ये प्रत्यक्ष पांडुरंग परमात्म्याला हे डुंबाव वाटेल एवढे ते रसभरीत आणि परिपूर्ण स्वरूपाचे अभंग आहेत. अशा अनंत डोहापैकी आज कीर्तन सेविकर्ता निवडलेला हा एक अमृताने भरलेला एक स्वतंत्र डोहा आहे. जगद्गुरु तुकोबराय आपल्या इष्टदैवतासमोर पांडुरंग परमात्म्यासमोर उभे आहेत आणि पांडुरंग परमात्म्याला बोलतायत, हे पांडुरंगा, तुझे साजिर गोजिर रूप मला अतिशय आवडलंय. किती आवडलंय? बहु आवडसी जीवापासून या, ते मला जीवापेक्षाही जास्त आवडले. तुला पाहण्याच्या अगोदर मी चित्र विचित्र जगवत खूप पाहिलं निहाळलं, पण ते पाहिल्यामुळं माझे डोळे माझे लोचन अधिकच विक्षिप्त झाले, अंतकरणाला दुःख मिळालं. पण ज्या क्षणी तुला पाहिलं अंतकरणाला आनंद मिळाला, माझ्या डोळ्यांना रम्य समाधान प्राप्त झालं, ती परमशांतीला प्राप्त झाली. आवडे हे रूप गोजिरे सगुण पाहता लोचन सुखावली. हे पांडुरंगा, हे करुणा करा, तुला पाहिले रे मी, अंतकरणाला आनंद मिळाला. ज्या आनंदाला कुठल्या ठिकाणाची काळाची देशाची मर्यादा नाही, अमर्यादित स्वरूपाचा आनंद मिळाला. आता देवा एकच इच्छा आहे, ज्या डोळ्याने तुला पाहिले ना त्या डोळ्याला तू हे नश्वर जग दाखवूच नको. माझं मन माझं चित्त जाईल त्या ठिकाणी तुझं स्वरूप त्यांना दिसावं. हे माझं असणारं मन जे पंच ज्ञान इंद्रिय आहे, त्या ज्ञानेंद्रियाच्या द्वारे जर बाहेर गेलं तर त्यांचा विषय तू असावा. माझं असणारं मन डोळ्या वाटे जर बाहेर जर गेलं तर त्याला तू दिसावा. विठाला 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 डोळे भरून या पाहिन तुझे मुख, हेची मज सुख दे देवा. हेच असणारं माझं मन कानाद्वारे जर बाहेर गेलं, कान भरून या ऐकन तुझे कीर्ती, हे मज विश्रांती दे देवा. माझं असणारं मन पायाद्वारे हाताद्वारे जर बाहेर गेलं तर बाहेर रंगेटाळे नाचेन उदास, जे दे हातास पाय सुख. हेच असणारं माझं मन जिभेद्वारे जर बाहेर गेलं तर जिभे गोडतीन अक्षरांचा रस, अमृत जयास पिके पुढे किंवा बोलण्याची नाही आता देवा विना काही. विठाला 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 आवडे हे रूप गोजिरे सगुण पाहता लोचन सुखावले. आता दृष्टी पुढे ऐसाची तूर आहे, जो मी तुझं पाहे पांडुरंगा किंवा जो मी तुझं पाहे वेळोवेळा. हे पांडुरंगा, या ठिकाणी खरं तर थोडासा पाठभेद आहे. खरं तर पाठभेद असणं हे काही भूषण नाही, हे तर दूषण आहे. तू एकतर जगद्गुरु तुकोबराने जो मी तुझं पाहे वेळोवेळा म्हटलं असेल, जो मी तुझं पाहे पांडुरंगा, या दोन्हीपैकी एकच म्हटलं असेल. बरोबर. जो मी तुझं पाहे वेळोवेळा याचा अर्थ असा आहे की हे पांडुरंगा, तुला पुन्हा 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 तुलाच पाहा वाटतं. आणि जो मी तुझं पाहे पांडुरंगा याचा अर्थ असा आहे, मनुष्य जो क्रिया करतो ती क्रिया करत असताना मन बुद्धी चित्त आणि अंतकरण, ज्याला आपण अंतकरण चतुष्ट म्हणतो, या अंतकरण चतुष्टापासून जो भाव तयार होईल तो भाव तुझ्याविषयी असावा. तो भाव तुझ्याविषयी असावा. कान भरून ऐकणं तुझे कीर्ती, डोळे भरून या पाहिन तुझे मुख, बाहेर रंगेटाळे नाचेन उदास, किंवा जिभे गोडतीन अक्षरांचा रस, अमृत जयास पिके पुढे बोलण्याची नाही आता देवा विना काही. हा संपूर्ण भाव तुझ्याविषयी असावा. हे पांडुरंगा, तुला पाहण्याच्या अगोदर ज्या संसारामध्ये मी सुख शोधत होतो, ते सुख इतकं अल्पस होतं, उपभोगेपर्यंत ते संपायचं. ज्या संसाराची सुरुवात अगदी सुरुवात अमृतासारखी पण शेवट मात्र विषयासारखा असायचा, अशा संपूर्ण दुःखाने भरलेल्या त्या रानामध्ये मी फिरत होतो, पण मला असणारं सुख मिळालं नाही. सुख पाहता जबा पाडे, दुःख पर्वताजे बडे राम. दुःख पर्वता एवढे, पण ज्या क्षणी तुला पाहिलं त्या क्षणी तू मला मिळाला.
आनंदाचा सागर मला मिळाला. ज्या सागराला किनारा नाही, अमर्यादित स्वरूपाचा आनंद मला प्राप्त झाला. आणि एक सांगू देवा, तुझ्या या असणाऱ्या सुखाला मी आता काय झालो म्हटले, सोकलोय म्हटले. लांचावले मन लागलीस गोडी, आता ते जिबेना सोडी ऐशी झाली. तुझ्या या स्वरूपाबद्दल, तुझ्या या स्वरूप सुखासाठी मी आता काय झालो म्हटले, सोकलोय म्हटले. आता माझं मन दुसऱ्या ठिकाणी जात नाही, तुझ्यापासून वेगळ्या ठिकाणी माझं मन जात नाही, सोकलोय मी आता. जसं एक 8-10 दिवसाचा उपाशी असणारा मनुष्य पंक्तीला जेवणासाठी यावा, पंचपक्वान्न पात्रामध्ये वाढावे, अगदी मुखामध्ये तो हात घास घालणार, अशा परिस्थितीमध्ये त्या समोरून पात्र काढून घेणे, शिळ्या भाकरीचे तुकडे समोर ठेवणे, हे पाहिल्यानंतर त्या भुकेने व्याकुळ झालेल्या मनुष्याच्या अंतःकरणाची स्थिती कशी होईल. तद्वत त्या न्यायाप्रमाणेच देवा, आता तुझ्या या असणाऱ्या स्वरूप सुखाला मी मात्र काय झालं, सोकलोय. तुझ्यापासून माझं मन, तुझ्यापासून माझं चित्त वेगळ्या ठिकाणी जायला तयार नाही, परत माघारी येत नाही. माझं मन दुसऱ्या ठिकाणी जात नाही. रात्रंदिवस फक्त तुझं स्वरूप त्यांना दिसावं अशी माझी अपेक्षा आहे. जगद्गुरूंना त्यावेळेस पांडुरंग परमात्मा बोलले, महाराज, असं लहान मुलासारखं हट्ट का करता, असं लहान मुलासारखं लढिवाळपणा का करतात. तू खूप बरं आहे बोलले. देवा, अरे तुझी आम्ही लेकरं नाहीत का. विठो माझा लेकूर बाळा, संगे गोपाळांचा मेळा, नाहीतरी आम्ही तुझी लेकरं नाहीत का. तू जर आमचा माय असेल, तू जर आमचा बाप असेल, तर देवा हे बघ, आता आमची जी अपेक्षा आहे, आमची जी इच्छा आहे, ती आता तू पूर्ण कर. तुका म्हणे, आम्ही मागावे लढिवाळी, पुरवावे आळे माय बापा काय, आता दृष्टी पुढे ऐसा चित्तुराये, जो मी तुझ पाहे पांडुरंगा. विठ्ठला विठ्ठला अभंगाचा शब्दाशा अर्थ मी आपल्या समोर ठेवलेला आहे. राहिलेल्या वेळेमध्ये या अभंगाच्या पदापदाचं आपण चिंतन करणार आहोत. त्या अगोदर छोटीशी सूचना, परिहार द्यायचा तो असा, गेल्या 25 वर्षापासून आपल्या या अंबिकानगर मुकुंदवाडी या परिसरामध्ये 25 वर्षापासून ही दिव्य परंपरा, नाम यज्ञ, वाग्यज्ञ सोहळा संपन्न सर्व वाडलेतील असणारे सर्व सहकार्य मंडळी यांच्या सहकार्यातून मोठ्या थाटामाटामध्ये, उल्हासाच्या वातावरणामध्ये, आनंदाच्या वातावरणामध्ये हा नाम सप्ताह या ठिकाणी संपन्न होत आहेत. या नाम सप्ताहातील सकल साधू संतांचे आशीर्वाद आहेत, ग्रामदैवत बजरंगबलीचे आशीर्वाद आहेत आणि सर्वांचं सहकार्य आहे. यावर्षी संगीत श्रीमद भागवत महापुराण कथा ज्यांच्या मुखातून आपण श्रवण करतात ते श्रद्धेय 1008 स्वामी रामेश्वरानंद सरस्वतीजी महाराज, पूजनीय बाबांच्या मुखातून आपण कथा श्रवण करतात. त्यांच्या सानिध्यामध्ये आपण परमार्थ करतात. साधूच्या संगतीत आपण परमार्थ केला पाहिजे. गोड अशी कथा या ठिकाणी चालू आहेत. संपूर्ण कार्यक्रम या ठिकाणी अगदी संप्रदायाचे सकल कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहेत. बरोबर आहे की. गोड अशी परंपरा आहे ती. 4थ्या दिवसाची कीर्तन सेवा खरं तर सर्वच असणारे आपले हे सहकार्य मंडळी, सप्ताह समिती आणि या सप्ताह समितीच्या माध्यमातून आमच्या गावातीलच असणारे भूमिपुत्र अशोक भाऊ आहे की, अशोक भाऊ शिहरे आणि त्यांची असणारी सर्व मार्गदर्शक असणारे मंडळी यांच्या माध्यमातून मला फोन आला, इथपर्यंत येण्याचं सौभाग्य मिळालं. खरोखरच माझं भाग्य आहे की एवढ्या बुजुर्ग माणसासमोर मला या ठिकाणी कीर्तन करायला मिळतंय. माझ्यासाठी खूप आनंदाचा दिवस आहे. इथपर्यंत येण्यासाठी ज्यांचं माझं सकाळी बोलणं झालं, फोन झाला, माझा प्रॉब्लेम तो एक माझ्या लक्षात राहत नाही.
तिथं आल्यानंतर आम्ही सोबत जेवण केले भाऊंच्या घरी. मोठं आनंदाचं वातावरण होतं. भाऊ होते, ते करून बाकीही कमिटीतले मंडळी होते, आहे की नाही. सगळ्यांचा माझा परिचय नसल्यामुळं थोडंसं गडबड होईल बरं का नाव घेण्यामध्ये. सगळ्यांच्याच असणाऱ्या माध्यमातून ही मला मिळालेली सेवा, बरोबर आहे. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातील सर्व दिग्गज मंडळी आहेत. खरं तर ज्यांनी आमच्या कीर्तनामध्ये उभं राहावं तो मोठा अधिकार आमचा नाही. आमचे गुरुतुल्य ठिकाणी असणारे श्री हरिभक्तीपरायण परमपूज्य श्रद्धेय आमचे माधवजी महाराज पित्तरवाड स्वतः बाबा उपस्थित आहेत. खरं तर त्यांना बोललो तुम्ही खाली बसा म्हणजे मला आणखीन आधार मिळेल, पण ते आता उभा असल्यामुळे माझ्या बोलण्याला धार येणार आहे. विठाला 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 आदरणीय बाबा आहेत आणि बाबांचेच असणारे विद्यार्थी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मृदंगाचार्य गुड मृदंग वादक, ज्यांच्या वाजण्यामध्ये अगदी कमी वय आहे बघा. असं वाटत नाही एवढं मृदंग वाजवत असतील, है की नाही? खूप कमी वय आहे, पण हातामध्ये जी तयारी पाहिजे, जे वजन पाहिजे, जी लय पाहिजे, या संपूर्ण गोष्टी परिपूर्ण या व्यक्तीच्या ठिकाणी शोधून दिसतात बघा. गोड मृदंग वादक आहे, वाजवणारे भरपूर आहे बाबा. आणि तुमच्या हातून हजारो विद्यार्थी घडले, पण तुरळक असे विद्यार्थी असतील लय ताल आणि हातातलं माधुर्य हे फार कमी विद्यार्थ्याच्या हातून तुम्हाला दिसलं असेल. त्यापैकी हा एक विद्यार्थी तुमचा श्री हरिभक्तीपरायण सतीश महाराज का नंदू महाराज. हे पत्रिकेवर सगळं खोटं दिसतंय मला, आहे की नाही. इथं जे हजर आहे तेच वजीर. नंदू महाराजसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजा. या बाजूलाच असणारे श्री हरिभक्तीपरायण श्रीकांत महाराजसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजा. माईक नाही त्यांना, काही नाही, तरी पण तुमच्यासारखं वाजते ते बरं. म्हणजे असं तुम्ही समजू नका एक ठेवायची ते सुद्धा वाजवतात. गोड आहेत महाराज. ह्या वयामध्ये आपले मुलं पारमार्थ क्षेत्रामध्ये अवघड येत नाही, पण ही मुलं संप्रदायाची भागवत धर्माची सेवा करतात. बरोबर, आनंदाची गोष्ट आहे. या बाजूला असणारे ही सर्वच आमची बुजुर्ग मंडळी, इथले भजनी मंडळ आहेत, बाबाच्या सानिध्यातली सर्व माणसं आहेत. त्यानंतर श्री हरिभक्तीपरायण आमचा नेहमीच असणारा परिचय आहे, पण माझ्या नाव लक्षात नाही बा. वाकचौरे महाराज नेहमी भेटतो बाबा आपण, लवकर भेटत नाही त्यांना असं होतं. त्यानंतर श्री हरिभक्तीपरायण गायन सम्राट, गायन कोकिळा श्री हरिभक्तीपरायण वैजनाथ महाराज रेणके. गोड महाराजांचं गायन आहे, गोड शोभा आहे. त्यानंतर श्री हरिभक्तीपरायण खरं तर आम्ही ज्यांच्याकडं लहानपणापासून ज्यांच्याकडे पोहून या क्षेत्रात आलो, बरं, ही व्यक्ती लय जुनी व्यक्ती. आम्ही अगदी लहान होतो त्या काळात हे माणूस म्हणजे आमच्या गावात चाली म्हणायचे. यांच्याकडे पोहूनच आम्ही इकडे आलो. आमचे नामदेवजी महाराज आहेत, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. फार जुने स्नेही संबंध आहेत. या बाजूला असणारे आमचे सर्वच असणारे आदरणीय महाराज मंडळी, बरं, दोन्ही बाजूला दोन चोपदार, दोन म्हणजे पेटी मास्तर वा वा वा, गोड वाजवतात आणि गोड अशी साऊंड सिस्टम आहेत. श्री हरिभक्तीपरायण आमचे अशोक महाराज. अशोक मला फक्त आता शोक करायला लावू नका. विठाला 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 अगदी गोड सिस्टम आहे बघा. एवढ्या या वातावरणामध्ये सिस्टम लावणं थोडंसं अवघड जातं, पण तरी देखील आपण स्पष्ट आवाज द्यायचा प्रयत्न करतात. खरोखरच आनंदाची गोष्ट आहे. आमचे विनेकरी वा, त्यांच्याकडे पाहिल्यानंतर समाधान वाटतं. मला साक्षात असं वाटतं की जगद्गुरु स्वतः विना घेऊन उभा राहिले असं स्वरूप दिसतंय मला. वा, गोड. आधी करून आमचा शूटिंग करणारा दादा हा देखील आहेत. ज्ञात अज्ञात बसलेल्यापैकी महाराज कोणी असेल तर सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये कार्यक्रमाला लाभलेली ही भव्य येतात. कार्यक्रम करायचा अगदी 1-1.5 तास आपण कार्यक्रम करू, बरोबर, 8 ते 10 आहे ना. अभंग जगद्गुरु तुकोब भरायचा आहे. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोब भराय आणि पांडुरंग परमात्मा या दोघांचा संवाद आपल्याला पाहायला मिळतो. आता दृष्टी पुढे ऐसाची तू राही, तू हा शब्द आल्यामुळे हा एक पांडुरंग परमात्मा आणि दुसरे जगद्गुरु तुकोब.
दोघांचा संवाद आहे. पण खरं सांगू तुम्हाला, या अभंगात दोघ जण नाही, एकच जण आहे. मी शुद्ध करून देईन आपल्याला. दोघ जण नाही, फक्त एकच जण आहे. ज्यांच्या समोर बोलले जातात तो पांडुरंग परमात्मा. त्या संबंधानं जर चिंतन केलं तर तो देव पंढरपूर क्षेत्रामध्ये तो विटेपुरता मर्यादित नाही. विटेपुरता मर्यादित नाही. जळी काष्टी पाशानी सर्वत्र दूर तो भरून उरलेला आहे. विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठाव नाही भरला. आज म्या दृष्टीने पाहिला विठ्ठलचे विठ्ठल. किंवा देव नटला नाना पारे, 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 भरले मुरला चराचरी, भरले मुरला चराचरी, भरले मुरला चराचरी. वा वा वा. कमी बॉल मध्ये जास्त रन काढायचे आपल्याला. चाली पण झाल्या पाहिजे आणि चिंतन बी झालं पाहिजे. देव नटला नाना हे पारे भरुणी उरला चराचरी. देव नटला नाना परी भरोने उरला चराचरी. मग ज्ञानोबाराय वर्णन करतात ना, हरिपाठाच्या तिसऱ्या अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये ज्ञानोबाराय पांडुरंग परमात्म्याचं वर्णन करतात. अव्यक्त निराकार नाही जाकार, जेथून चराचर हरी भजे राम. हरिमुखी म्हणा, हरिमुखी म्हणा. जळी काष्टी पाशानी सर्वत्र सर्व दूर असणारा तो पांडुरंग परमात्मा भरून उरलेला आहे. शंकराचार्यांनी गोड वर्णन केलं ना. पांडुरंग अष्टक आपण ऐकतो ना, पांडुरंग अष्टकामध्ये शंकराचार्यांनी मूळचा तो देव कोण आहे. महायोग पीठे तटे भीमरत्यम, वरम पुंडलिकाय धातुं मुनींद्रैः, समागत तिष्ठं तमानंद कंदं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम. परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग. त्या पांडुरंग अष्टकाच्या प्रत्येक चरणाच्या शेवटला बघा, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. तो पांडुरंग परमात्मा कोण आहे. ते परब्रह्म आहे. मग त्या परब्रह्मा समोर जे उभे आहेत ते तुकोबर आहे. ते कोण आहेत. विठाला 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 विठाला. पांडुरंग परमात्मा आहे, परब्रह्म आहे. पण त्या परब्रह्माच्या समोर जे उभे आहेत ते जगद्गुरु तुकोबर आहे. त्यांच्याविषयी 2 मिनिटं बघूया आपण. ते कोण आहेत. निळोबराय म्हणतात, देहू गावामध्ये ती 5 फुटाची असणारी मूर्ती, हातामध्ये विना चिपळ्या मुंडस बांधलेलं, आणि बाजारामध्ये तुम्हाला ती मिरच्या विकताना जी मूर्ती दिसती ना, ती मिरच्या विकणारा समजण्याचा घोळ तुम्ही करू नका. का तुका भासला मानवी वेशधारी, परिहा निर्विकार निर्विग्रही दोई, स्वयं श्रीहरी व्यापक सर्व जीवा, तुका तो हा तोची परब्रह्म ठेवा. कोण आहे. तुका तो हा तोची परब्रह्म ठेवा. तुकोबराय कोण आहे. परब्रह्म आहे. मी निळोबारायचं का सांगतो आपल्याला, की निळोबारायचं या करता सांगतो, जगद्गुरु तुकोबराय निळोबारायला अनुग्रह न देता सदैव वैकुंठाला गेले. बातमी निळोबारायांना समजली आणि निळोबारायाने असणारं 42 दिवसाचं अनुष्ठान मांडलं.
देव आला भेटण्या करताना. पण निळोबाराने सांगितलं देवा तुला आम्ही ओळखत नाही, तू कयाचा धावा करीत असो, आम्ही तुकोबारायचा धावा करतो, आम्हाला तो पाहिजे, आम्हाला तो नको. तुकोबारायने अनुग्रह दिला, दर्शन दिलं. आणि दर्शन झाल्यानंतर असणारे ती निळोबाराय म्हणतात हे बघा, जोपर्यंत मला तुकोबारायचं दर्शन झालं नव्हतं, जोपर्यंत मला तुकोबाराय भेटले नव्हते, तोपर्यंत हा निळ्या निळ्या होता. पण ज्या दिवशी मला तुकोबारायचं दर्शन झालं, अनुग्रह झाला, त्या दिवशी हा निळ्या निळा राहिला नाही, तर हा तुकाराम रूप झाला. विठाला 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 ते असणारे निळोबाराय तुकोबाराय रूप झाले, आणि तेच असणारे निळोबाराय तुकोबारायचं वर्णन करतात. म्हणून मी निळोबारायचं सांगतो. निळोबारायने त्या निजस्तुतीच्या अभंगामध्ये वर्णन केलेलं आहेत ना, संपूर्ण ते बघा तुम्ही, 132 का काहीतरी ओवे आहेत, त्यामध्ये तुकोबारायचं संपूर्ण जीवनचरित्राचं वर्णन केलेलं आहे. मग निळोबाराय असणारे तुकोबारायच्या संबंधानं बोलतात. निळोबाराय म्हणतात हे जे 10 अवतार झाले, हे 10 अवतारामध्ये सुद्धा माझा तुकाराम होता. 10 अवतारामध्ये जेव्हा पृथ्वी रसातळाला गेली, आणि रसातळाला गेली पृथ्वी दाढेमध्ये धारण करणारा तो बरा अवतार सुद्धा माझा कृष्ण, तो बरा अवतार सुद्धा माझा तुकाराम होता. हातामध्ये कोदंड धारण करून राक्षसांचा निपात करणारा तो प्रभू रामचंद्र सुद्धा माझा तुकारामच होता. हातामध्ये परशु धारण करून 21 वेळा ही पृथ्वी निक्षेत्रीय करणारा तो परशुराम देखील माझा तुकारामच होता. मथुरेमध्ये त्या कालियाचं मर्दन करणारा तो कृष्ण कन्हैया सुद्धा माझा तुकाराम होता. आणि संपूर्ण जगाला मौनाचं सामर्थ्य काय, शांतीचा संदेश देण्याकरताना पंढरपूर क्षेत्रामध्ये जे उभा आहेत ना, ते बौद्ध अवतारी तो पांडुरंग परमात्मा सुद्धा माझा तुकारामच आहे. समाधीच्या अभंगामध्ये पांडुरंग परमात्म्याला बौद्ध अवतारी म्हटलेले. बरं, हे समाधी प्रकरण जर बघितलं आपण, मौनाचं सामर्थ्य काय, शांतीचा संदेश देण्याकरताना तो विटेवरती उभा आहे, तो देखील माझा तुकारामच आहे. आणि पुढे यवनांचा नाश करण्याकरताना, अतिरेक्यांना संपवण्यासाठी जो कलगी अवतार घेणार आहे, तो अवतार सुद्धा माझ्या तुकारामाचा असणार आहे. विठाला 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 महाराज म्हणतात की तुकाराम महाराज सामान्य नाही, ते कोण आहे? तुका तू हातोची परब्रह्म ठेवा. बर, नुसते निळोबारायच म्हणतात, यात नवल आहे का? निळोबाराय ब्रह्म म्हणतात, यात नवल नाही महाराज. रामेश्वर शास्त्री म्हणे रामेश्वर म्हणे रामेश्वर म्हणे रामेश्वर भक्त तुझ्या, तुका विष्णू नाही तुझ्या. रामेश्वर शास्त्री म्हणतात, एकदा आम्ही तुकोबारायची आणि ब्रह्माची तुलना करायला गेलो. तुकोबारायची आणि ब्रह्माची आम्ही तुलना करायला गेलो, तर तुकोबाराय आणि ते ब्रह्म मात्र एक समान भरले. तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासे आले, म्हणून रामेश्वरी चरणे मस्तक ठेविले, आरती ही चाल म्हणजे फडकरी बाजातली चाल आहे. बरं, फडकरी. तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले, तुकिता तुलनेसी.
म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक ठेविले आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धाम आरती तुकारामा आरती तुकारामा आरती तुकारामा असे वाजणारे पाहिजे. रामेश्वर शास्त्री म्हणतात की एक वेळेस आम्ही तुकोबरायची तुलना ब्रह्माशी करायला गेलो तर ब्रह्म एका पारड्यामध्ये ठेवले आणि तुकोबरा एका पारड्यामध्ये ठेवले तर दोन्ही समान भरले. तुकोबराय म्हणतात माझे तुकोबरा हे सामान्य नेते कोण आहे? परब्रह्म आहे. रामेश्वर शास्त्री सुद्धा म्हणतात तुकोबराय कोण आहे? ब्रह्म आहे. आणि पांडुरंग परमात्मा कोण आहे? ब्रह्म आहे. बरोबर आहे. पांडुरंग परमात्मा बोललोय ना मी अगोदर महायोग पेठे त्या पांडुरंग अष्टकाच्या सगळ्या शेवटच्या द्रुपदाला परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग. पांडुरंग परमात्मा ब्रह्म आहे. तुकोबराय ब्रह्म आहेत. ज्ञानोबराय ब्रह्म आहेत. नाथ महाराज ब्रह्म आहेत. बरोबर आहे की नाही? सावता महाराज ब्रह्म आहेत. सकल संत हे ब्रह्म आहेत. रंगनाथ गुरुजी परभणीकर म्हणायचे बघा ते ब्रह्म आहे आणि तुम्ही आम्ही कोण आहे? अरे तुम्ही आम्ही काय भूत आहेत का? आम्हीही ब्रह्म आहोत पण आम्ही त्या ब्रह्मापासून बाजूला आलो. परिणाम असा झाला की आम्ही दुःखाला सामोरे गेलो. विठाला विठाला आम्ही देखील ब्रह्म आहोत पण त्या ब्रह्मापासून आम्हाला स्वतःला बाजूला केलं. आम्ही त्या सुखापासून बाजूला झालोत ना त्याचा परिणाम आम्हाला दुःख भोगावं लागतं. बघा ते मुंबई भांडुपला मोठमोठे मिठागरे मुंबई भांडुपला मिठागरे तर त्या ठिकाणी ते समुद्रातून अशा लाटा येतात. मग त्या आल्याल्या ज्या लाटा आहे त्यांना असं अडवलं जातं त्या ठिकाणी. आणि अडवल्यानंतर मग ती पाणी अडवलेली ती लाट त्या काय म्हणते त्याला वाफे म्हणू आपण. सगळ्यात सोपं वाफे आहे की नाही. अडवलं जातं ते पाणी. मग अडवल्यानंतर ते समुद्रापासून वेगळं होतं. समुद्रापासून ते वेगळं झालं. पहिला झटका बसला त्याला तिथं ऊन खायला मिळालं. सगळ्यात पहिले त्याला उन्हाचे चटके सहन करावे लागले. अनेक दिवस त्या असणाऱ्या त्या एकाच विशिष्ट जागेवरती राहिलं. तिथून त्यानंतर ते जमा केलं. त्याचे गोळे तयार झाले ना. गोळे तयार झाले. उचलत असताना अनेक त्रास झाला. ते रडायला लागलं बोंबलायला लागलं. उचलताना लागायला लागलं ना त्याला. तिथून त्याला कारखान्यामध्ये पोहोचलं फिल्टर करण्यासाठी त्याला अनेक कारखान्यामध्ये पाठवलं. ह्या नळीतून जा त्यात नळीतून बाहेर निघ त्या नळीतून जा ह्या नळीतून बाहेर निघ. एवढा तास तिथं ते बोंबलायला लागलं. किती त्रास आहे. त्या त्रासाला ती कटाळायला लागलं. बरं तेवढ्यावर ते थांबलं नाही. शेवटी पॅकिंग झालं. पॅकिंग झाल्यानंतर गावच्या दुकानात आलं. बरं गावच्या दुकानात आल्याच्या नंतर नामदेव महाराज त्या मिठाला काय अशी पद्धतशीर अशी रॅकला कुठं अशी जागा नाही महाराज. त्याला कुठं जागा आहे? बाहेर. त्रासच बाहेर. बरं बाहेर बी राहून त्याला काही सुख नाही. गावातले व्याघ्र श्वान गावातले श्वान नाही का ते मस्त येतात अभिषेक करून जातात. पण तेवढ्यावर त्या मिठाचं असणारं दुःख थांबलं नाही. कुठे ते दुकानातून घरी आलं. घरून ते भरणीत गेलं. भरणीतून ती बरं भरणीत राहिल्याच्या नंतर बी त्याला काही सुख आहे असं नाही. दाबू भरत्या मावश्या त्याला दाबू. पूर्वीच्या काळी ती खड्याचं मीठ भेटायचं. आता ते पावडर भेटतं. बरोबर. तिथपर्यंत तवा बी सुख नाही त्याला. गरम अशी उकळती भाजी आणि मग त्या भाजीमध्ये त्याला सोलड्या जातात. बरं भाजी सोलल्यानंतर ती एकटं नसतं महाराज. त्याला तिथं ती एक बाई असती त्रास द्यायला. काय तिचं नाव? मिरची का? बरं मिरची. ती बाई महाराज अशी झोमती त्या मिठाला. ते असणारं मीठ एवढं बोंबलतं एवढं रडतं रडायला लागतं. ती त्याच्यावरती रडण्याची पाळी का आली? रडण्याचा प्रसंग त्याच्यावरती का आला? सागरातून ते वेगळं झालं. समुद्रापासून ते वेगळं झालं. परिणाम असा झाला की त्याला शेवट बॉम्ब लावू लागलं. तद्वत त्या न्यायाप्रमाणेच तुमचं आमचं काय झालं?
आम्ही सुद्धा त्याचेच अंशज आहोत ना. आमच्यामध्ये सुद्धा ब्रह्म आहे, पण आम्ही असणाऱ्या त्या ब्रह्मापासून बाजूला गेलो आणि मायामध्ये गुंतल्यामुळं परिणाम असा झाला की आम्हाला पदोपदी दुःख पाहायला मिळतं. विठाला विठाला पांडुरंग परमात्मा परब्रह्म आहे, जगद्गुरु तुकोबार आहे ब्रह्म आहे. मग माझा प्रश्न आपल्यासाठी हा आहे, ब्रह्म एक असतं की ब्रह्म दोन असतात? मोकळ्या मनाने उत्तर द्या. मी काही कोणाला खात नाही, मी शाकाहारी माणूस. ब्रह्म एक असतं की दोन? ब्रह्म एक असतं की दोन? तुमच्याकडे बोलत नाही का? नाही बोला बोला. हे बा तुम्ही बोलले तर मला बोलता येईल. हा, नाही, ते म्हणते का? ते म्हणते म्हणून तुम्ही म्हणता का? तुमचं काय म्हणणे? विठाला विठाला त्यांचं सुद्धा तेच म्हणणं आहे, पण त्यांना असं वाटतं आपण म्हणल्यापेक्षा तिकडून आलेलं उत्तर आहे ना, आपण द्यावं ते. ब्रह्म हे एक आहे, ब्रह्म दोन नसतं, ब्रह्म एक आहे. म्हणजे अभंगामध्ये किती जण आहे? मी सुरुवातीला बोललो ना आपल्याला, एकच जण आहे. तेच तुकोबार आहे, पांडुरंग परमात्मा ही तेच, फक्त तुमच्या आमच्यासाठी केलेलं हे रूपक आहे. विठाला 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 लक्षात येतंय ना माझं बोलणं कळतंय ना पाठीमागं? पण काय होती इथून चालून द्यायचं, दाबडका बोलण्याचा मागं काहीच नाही कळायचं असं नको आहे. शब्द कळतात ना, विकोमुळं शब्द कळतात ना म्हणलं, बोललेले कळतात. बघा, अभंगाची भूमिका लक्षात घ्या. हा अभंग निर्माण कसा झाला? अभंगाची भूमिका तुमच्या लक्षात आली की तुम्ही घरी गेले की या अभंगावरती कीर्तन करता. एवढं सोपं आपण करून सांगणार आहोत. तुम्ही घरी गेले की आवड हे रूप अभंग म्हणल्या म्हणल्या तुमचे संपूर्ण चरित्र डोळ्यासमोर येईल. अभंगाची भूमिका लक्षात घ्या. हा अभंग निर्माण कसा झाला? हा निर्माण कसा झाला? तर देहू गावामध्ये सलग 3 वर्ष दुष्काळ पडला. किती वर्ष? 3 वर्ष दुष्काळ पडला. परिणाम असा झाला, गुरंढोर माणसं अन्नधान्य वाचून मरायला लागले. बा. पण साधूचं अंतकरण होतं जगद्गुरूंचं माझ्या. एक तर जगद्गुरु तुकोबार आहे, मूळचेच अगोदर श्रीमंत. ते श्रीमंत आहे याचं पहिलं कारण असं की त्यांचे पूर्वज धारातीर्थी पडले होते आणि त्या इनामामध्ये त्यांना दिलेली ती जमीन होती. महाराजांचं चरित्र सांगतंय बरं, माझा पदरचा एक शब्दही सांगणार नाही. महाराजांचं चरित्र असं सांगतंय की महाराजांचे पूर्वज ते धारातीर्थी पडले होते आणि त्या इनामामध्ये त्यांना दिली होती ती जमीन दिली होती. मग त्या काळचे जगद्गुरु तुकोबार आहे फार फार मोठे श्रीमंत होते. याचं दुसरं कारण असं, जगद्गुरु तुकोबारायचं पहिलं लग्न झालं होतं आणि पहिलं लग्न झालं होतं, पण मंडळींना दम्याचा त्रास होता. घर काम करायला कोणी नव्हतं, घर काम करता येत नव्हतं, म्हणून सर्वांच्या मर्जीनं जगद्गुरु तुकोबाराने दुसरं लग्न केलं. सगळ्याची मर्जीने केलं बरं का. ते दुसरं लग्न झालं ते जिजाऊ साहेबासोबत. ते जिजाऊ साहेब त्यांचे वडील फार मोठे श्रीमंत, पुण्यातले गुळवे सरकार म्हटलं तर त्या काळाचे प्रसिद्ध असणारे श्रीमंत व्यक्ती. माझा प्रश्न आपल्यासाठी हा आहे, एवढा मोठा श्रीमंत असणारा व्यक्ती ज्या मुलाचं पहिलं लग्न झालेलं आहे, अशा असणाऱ्या मुलाला आपली दुसरी मुलगी देईल का? जगद्गुरु तुकोबाराय सुद्धा श्रीमंत होते म्हणून तर दिली. विठाला 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 बाबा पूर्वीच्या काळात द्यायचे हो, आता द्यायचा विचार नाही. आता लग्नाचं नाव जरी काढलं तर महाराज अवघड झालं, मुलीच भेटा ना. एवढी संख्या कमी झाली की मुलीच भेटा ना महाराज.
पूर्वीच्या काळाचं ते काय ते लग्न जमावण्यापासून त्या गोष्टी काय महाराज त्या आनंद होता त्यामध्ये. मुलगी जमावण्यापासून ते पाहुणे पाहायला जातात तेव्हापासून ते जुन्या काळाचं महाराज. तुमच्या काळातला तो प्रसंग आहे. जुनी माणसं मुलगी बघायला जायचं. मुलगी बघायला गेल्यानंतर वयस्कर मंडळी पुढे जायची. आता पाहायला जायची काही गरज नाही, आता ती पाहून घेतात. आता पाहायला जाण्याची ती प्रथा होती. बुजुर्ग मंडळी जाणार. बरं पहिले गेल्या गेल्या त्या मुलीला वेटरची ड्युटी राहायची. पहिली वेटरची पाणी घेऊन यायचं असतं. त्या मुलीने लाजायचं असतं, पदर घ्यायचा असतो. तर कधी लेकरू ते माणसातनं आलेलं ते लाजतं, ते घाबरतं, सगळ्या गोष्टी होत्या. पुढे बसतात. नाव विचारण्यासाठी बुजुर्ग मंडळी बसतात. मी कोणाची अवहेलना करत नाही बरं, मला सिद्धांत सांगायचा. बुजुर्ग मंडळी बसतात. मग ते मुलीला विचारतात, का गं तुझं नाव काय, मामा कुठले, मावशी कुठली, सगळं विचारतात. बरं जे विचारासाठी बसलेले असतात त्यांची गुलूपशाट असतात. काही ऐकायला कमी होतं, काही दिसायला कमी होतं. विचारतात, का गं तुझं शिक्षण किती. शिक्षण नाही, शिक्षण. मग ती सांगते, माझं MA झालं, BA झालं. ते म्हणते बरं 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 बरं, मॅट्रिक तर पास झाली ना. आता MA कुठं मॅट्रिक कुठं. त्यावेळेवर ते थांबत नाही महाराज. एवढ्या दिवस शिकली, 2च अक्षर शिकली का, 2च MA. अवघड आहे ते लग्न जमवण्याची गोष्टी. कधी कधी बाबा आपल्याला जावं लागतं लग्न जमवायला. मुलासोबत जावं लागतं ना आपल्याला कधी कधी. लोकांचा भाव त्याच्या पाठीमागचा हा असतो. मुलाबरोबर जर महाराज पाठवले तर मुलीवाल्यांना असं वाटतं की नाही 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 नाही, हा मुलगा महाराजाच्या संगतीत राहणार आहे, हा व्यसन करत नसेल, चांगला संस्कारित मुलगा आहे, याच्याकडे जमीन जायदाद कमी असली तरी चालेल, याला मुलगी देऊन टाका. हा त्याच्या पाठीमागचा भाव तयार व्हायसाठी आम्हाला पाठवतात महाराज, आहे की नाही. आम्हालाही जावं लागतं, आमचे संबंध असतात, आम्हाला जावं लागतं. असंच गेलो महाराज मी सुद्धा मुलगी बघायला एका मुलासंग. बरं ती मुलगी बघायला गेल्यानंतर तिथलाही कार्यक्रम अवघड राहतो. आणखी अनेक मंडळी प्रश्न विचारणारे असतात. सिटीतला मुलगा गेला, खेड्यातली मुलगी. सिटीतला आपल्या संभाजीनगर सारख्या शहरातला मुलगा गेला आणि तो मुलीला प्रश्न विचारायला लागला. तिला म्हटलं, का ग तुला फेसबुक चालवता येतं का, तुला इंस्टाग्राम चालवता येतं का, तुला व्हॉट्सअप चालवता येतं का. खेड्यातलं लेकरू. ती म्हणे मला बैलगाडी सोडून काहीच चालवता येत नाही. मला बैलगाडी मस्त चालवता येते. ती म्हणे तुम्ही फेसबुक चाला, नाहीतर व्हॉट्सअप चाला, नाहीतर इंस्टाग्राम चाला, मी आपली पाठीमागं धरून बसन तुम्हाला. विचारलं तरी त्याचं झालं. म्हटले महाराज तुम्ही विचारा. आपलं बी शिक्षण कमी असल्यामुळे म्हणलं आपलं देवा धर्माचाच विचारा, आहे की नाही. विचारलं मी. म्हटलं का ग ताई, गळ्यामध्ये माळ दिसते तुझ्या. म्हटले हो. अरे वा, आनंदाची गोष्ट आहे, मुलीच्या गळ्यामध्ये माळ आहे. मी आणखीन एक प्रश्न विचारला बाबा. म्हटलं का ग ताई, तुझ्या गळ्यामध्ये माळ आहे, मग तुला हरिपाठ वगैरे काही येतो का. तिने सांगितलं. म्हटले महाराज मला हरिपाठ सुद्धा येतो. आनंदाची गोष्ट आहे. वा, मुलीला हरिपाठ सुद्धा येतो. साहजिकच मला आणखीन दुसरा प्रश्न सुचला. म्हटलं का ग ताई, हरिपाठ येतो तुला, गळ्यामध्ये माळ आहे, भजन येतं, मग आणखी तुला काय येतं, रामायण वगैरे काही येतं का. तिने सांगितले. म्हटले महाराज मला रामायण सुद्धा येतं. आनंदाची गोष्ट आहे. मुलीला भजन येतं, हरिपाठ येतो, रामायण येतं. साहजिकच मी आणखीन एक प्रश्न मला पडला तिथं. म्हटलं जर एवढं जर येत असेल तर पुढचा प्लॅन आपण मुलीला विचारला पाहिजे. मी विचारलं तिला बरं का. म्हटलं का ग ताई, लग्नाच्या अगोदर तुला हरिपाठ येतो, भजन येतं, रामायण येतं, मग लग्न झाल्यानंतर तुला काय करायचं. तिने सांगितलंय. म्हणलं महाराज मला महाभारत करायचा, युद्ध. कसं राहतं ते. असं ती परंपरा आहे, ती पूर्वजापासून आलेली, ती जपावं लागते लग्न जमावण्याच्या बाबतीत. त्यांची पहिली पत्नी आजारपणानं ग्रस्त होती, दुसरी पत्नी दुसरी सोबत लग्न झालं, तिची जाऊसाहेब. जगद्गुरु तुकोबाई श्रीमंत होते, याचा दुसरा हा पुरावा.
भिवू गावामध्ये सलग 3 वर्ष दुष्काळ पडले असल्या कारणानं तुकोबाराने आपले भांडारगृह उघडे केले आणि ज्यांना लागेल ते घेऊन गेले. तुकोबाई श्रीमंत होते महाराज. भांडारगृह जगासाठी महाराज उघडे केलेत. ते लोकांनी अन्नधान्य नेलंच महाराज, द्रव्य बी नेलं महाराज. लोकांनी ठेवलं फक्त तुकोबाराकडे काय, विना ठेवला. जगद्गुरु तुकोबाराचे चरित्र असं सांगतं, वयाचे 21 वर्षापर्यंत जगद्गुरु पारमार्थाला लागले नव्हते. जगद्गुरु तुकोबारायचं 21 वर्षाच्या आयुष्यामध्ये ही केलेली क्रांती, 21 वर्षामध्ये पारमार्थ करून वैकुंठ गमन केलं. 21 वर्षानंतर तुकोबारा हे पारमार्थाला लागले. आणि मग पारमार्थाला लागले महाराज, लोकांनी सगळं नेलं हो. ज्या गावामध्ये तुकोबारायला लोक तुका सेठ म्हणायचे, त्याच असणारे गावातले लोक महाराज कालांतराने एवढे बदलले महाराज. तुकोबारायला तुकाराम सेठ म्हणत होते, पण तेच असणारे लोक तुक्या म्हणायला लागले महाराज, हिनवायला लागले. कशामुळं? दुष्काळी आटीला द्रव्यने लावान, श्री एक अण्णा हो करिता मेले. दुष्काळी आटीला द्रव्य नेला मान, श्री एक अण्णा करिता मेले. महाराज, पैसा हा तुमचा एक गोष्ट नेत नाही, लक्षात घ्या. पैसा तुमचा मान सुद्धा घेऊन जातो. जर तुमच्याकडे पैसा असेल तर तुमच्याकडे मान राहील, तुम्हाला मान देतील लोक. तुमच्याकडे पैसा राहिला नाही तर या जगातले असणारे लोक तुम्हाला मान देणार नाही महाराज. तुमचा मान सन्मान हिरवून घेणार, अपमान करणार, पदोपदी तुमचा अपमान केला जाईल. पण तुमच्याकडे असणारा पैसा असेल, धन असेल तर धनवंता लागे. या जगामध्ये धनवान माणसालाच किंमत आहे. आणि मान धन हे तो प्रारब्धाधीन, हे तो प्रारब्धाधीन, हे तो प्रारब्धाधीन. गोड प्रमाण हे सगळं मिळतंय म्हणे, पण हे आपल्या प्रारब्धानुसार मिळत असतं. बरोबर आहे ना? बाबांनी उत्तर बरोबर दिलं. लाख प्रयत्न करा, पण तुमच्या प्रारब्धात नसेल तर मिळणार नाही महाराज. तुमच्या प्रारब्धात जर असेल तर लोक म्हणतात ना महाराज, त्याने हातामध्ये काय घेऊ द्या, माती घेऊ द्या, सोनं होतं. माती घेऊ द्या, सोनं होतं. हे प्रारब्धात असते ना. धन द्रव्य जर तुमच्याकडे नसेल तर लोक तुम्हाला मानणार नाही महाराज. तुकोबारायच्या असणाऱ्या जीवनातला पैसा तर गेला, पण मान सुद्धा गेला हो. आणि त्याच गावातले लोक एवढे विसरले तुकोबारायला. अरे तुकोबारायची गाढवावरून दिंड काढावी, काट्याच्या काठीनं मारावं. एक वेळ असणाऱ्या संपूर्ण गावाचं पोषण करणारा व्यक्ती लोकांनी सगळं लुटून नेलं हो. परिस्थिती एवढी बिकट झाली, तुकोबाराय हातबल झाले. आणि मग तुकोबाराय असणारे विचार करतात, सलग 3 वर्ष दुष्काळ पडला. अरे या सृष्टीचा चालक मालक कोणीतरी असेल ना, या सृष्टीचा चालक मालक कोणीतरी असेल ना. जर या सृष्टीचा चालक मालक कोणी जर नसेल तर अशा आंधळ्या जगामध्ये मला जगण्यामध्ये काही रस नाही. विठाला विठाला भेट घेतली पाहिजे. त्याला भेटून मला विचारायचंय, निष्पाप जनतेचा काय गुन्हा आहे. सलग 3 वर्ष दुष्काळ पडला, शोधलं पाहिजे मी त्याला. मग तुकोबाराने असणारा घराचा त्याग केला आणि रस्ता धरला तो भंडारा, रामचंद्रा, घोराडा डोंगर. या 3 डोंगरावरती महाराजांनी भजनासाठी जावं. याचं सुद्धा एक आध्यात्मिक गोड असं कारण आहे बरं. महाराजांनी भजनासाठी हे 3 डोंगराची निवड का केली? तर त्या 3ही डोंगरावरती प्राचीन शिवालय आहे, आणि या वारकरी संप्रदायाचे आद्य गुरु भगवान शंकर आहेत. अजिनाथ वमा बीज प्रकटले, मच्छिंद्राराधले, सहज स्थिती. मग आपल्या गुरुच्या सानिध्यामध्ये आपण नामस्मरण केले पाहिजे, हा त्याच्या पाठीमागचा हेतू. म्हणून जगद्गुरु तुकोबारायांनी 3 डोंगराची निवड केली. तुकोबारायांनी निघावं, कधी भंडारा,
कधी घोराडा, कधी भामचंद्रा. बरं महाराज त्या ठिकाणी जात असताना ते काही रस्ते व्यवस्थित नव्हते. आता जर तुम्ही गेले भंडारा डोंगरावरती, भामचंद्रा डोंगरावरती, तर आता सुद्धा घनदाट अशी झाडी आहे त्या ठिकाणी. 400 वर्षापूर्वी काय परिस्थिती असेल? 400 वर्षापूर्वीची परिस्थिती अशी होती महाराज, देहू गावापासून 2-3 फलांग दूर गेल्यानंतर ती जंगल सुरू व्हायची. आणि त्या जंगलामधून एकदा की खाली मान घातली भंडारा डोंगराच्या, भामचंद्रा डोंगराच्या वरती जाण्याकरता, एकदा की मान खाली घातली की पार शेंड्याला जाईपर्यंत मान वर काढता येत नव्हती. एवढी घनदाट अशी झाडी होती. परिस्थिती झाडीच होती असं नाही, दिवसा हिंसक प्राणी राहायचे तिथं. वाघ, सिंह, अजगर, भुजंग असे मोठमोठे प्राणी राहायचे महाराज. माणूस गेला की संपला. पण अशा परिस्थितीमध्ये जगद्गुरूंनी माझ्या वाट काढावी. कधी घोराडा डोंगर, कधी भामचंद्रा डोंगर, त्या ठिकाणी जाऊन भजन करावं. तुकोबारायांनी भजन करावं. भजन करत असताना तुकोबारायांनी कधी कधी महाराजांचं चरित्र सांगतंय बरं. कधी कधी महाराज महिना घरी येत नव्हते. महिना घरी येत नव्हते. भजन करायचे त्यांनी. वृक्षवल्ली आम्हा सोयरी बनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी बनचरे, पक्षी सुसुरे आळवेते, वृक्षवल्ली आम्हा सोयरी बनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी बनचरे. गोड महाराज पशु पक्षींचा किलकलाट त्या ठिकाणी आवाज ऐकायला यायचा आणि तुकोबारायांनी भजन करावं. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे. दीन रजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे. भजन करत असताना तुकोबारायांनी महिना कधी घरी न यावा. भजन करत असताना पाहून या झाडे ओरबडून पाला आणि काय पुढं खाऊन विठ्ठल आळवावा असं प्रमाण. खायचं काय तर झाड पाहून झाडाचा पाला ओरबडून तुकोबारायांनी त्या ठिकाणी भजन करावं. त्याची महाराज विदेही अवस्था झाली होती. पूर्ण शरीर मात्र तुकोबारायचं असं जर्जर झालं होतं. शरीरामध्ये फक्त सापळा राहिला होता. महाराज मांस राहिलंच नव्हतं. एवढे दिवस उपाशी राहिल्यानंतर कसा मनुष्य जगत. पण भजन सोडलं नाही. माझ्या तुकोबाराने भजन सोडलं नाही. इतकं भजन करावं. रात्र न कळे दिवस न कळे, अंगे खेळे दैवत हे राम. रात्रंदिवस फक्त त्या पांडुरंगाचं ध्यान. आणि मग तुकोबारांनी विनंती करावं, अरे येणार रे, ए पांडुरंगा येणार रे, माझ्याकडे बघणार रे, तू बघ ना माझ्याकडे, माझी स्थिती कशी झाली, माझी असणारी स्थिती कशी झाली, एकदा तू येऊन बघ ना. विठाला 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 कुंडलिकार धरी झुरणी पांगोरा हो पाहे आता येई पंढरीनाथा भेटावया झुरोनी पांजुरा ऊप आहे आता, हे पंढरीनाथा येणारे मला भेट देण्याकरता, बघणारे माझ्याकडे. मग रात्रंदिवस तुकोबाराने त्या पांडुरंग परमात्म्याची वाट बघावी आणि त्याला आर्त हाक मारावी. भेटी लागे जी
पाही दिवस वाट तुझी भेटी लागली लागलीस अशी झाली महाराज दिवाळीच्या मुळा लेकी असा बने लेकी असा बने पाहत से वाटुनी पंढरीची भेटी लागली लागलीस आस पौर्णिमेचा चंद्रमा भुकेला चकोर पौर्णिमेचा चंद्रमा भुकेला चकोर हो रे ना दिवस पांडुरंग परमात्म्याची वाट बघावी पण येत नाही ते येत नाही महाराज शेवटी तुकोबरायांनी एक 15 दिवसाचं निर्वाण मांडलं जगद्गुरूंच्या जीवन चरित्रामध्ये तुकोबरायांनी 2 वेळेस अनुष्ठान केलं निर्वाण मानलं पहिलं निर्वाण मानलं ते 15 दिवसाचं दुसरं निर्वाण मानलं जे इंद्रायणीमध्ये गाथा बुडवला त्यावेळेस 13 दिवसाचं निर्वाण तुकोबराच्या जीवनामध्ये झालं 15 दिवसाचं निर्वाण मानलं पहिले तुकोबरा पाला खायचे पाणी प्यायचे चालायचं शरीर पण आता तुकोबराने सर्वस्व त्याग केला बस आता जर तुम्हाला भेटला नाही तर मी जगणार नाही म्हटले मी आता तुम्हाला भेटला पाहिजे शेवटी देवाला वाटलं आता तुकोबरा आता जगणार नाही भजन करेल कोण 15 दिवसानंतर एक वेळेचा प्रसंग असा मध्यरात्रीला ते भामचंद्राच्या गुहेमध्ये जगद्गुरु तुकोबरा भजन करत होते आणि भजन करत असताना स्वतः देव त्या ठिकाणी येऊन प्रगट झाले महाराज भजनामध्ये मग्न होते महाराजांना जागू केलं हलवलं अहो महाराज विदेही अवस्था झाली होती तुकोबाराला हलवून जागा केलं म्हटले कोण म्हणजे ज्याच्यासाठी तुम्ही इथं बसलात तोच मी पांडुरंग परमात्मा अंतकरणाला आनंद झाला महाराज मग तुकोबरा असणारे डोळे उघडतात आणि डोळे भरून असणाऱ्या त्या पांडुरंग परमात्म्याला बघतात महाराज पांडुरंग परमात्म्याकडे बघितल्याच्या नंतर त्याचं असणारं ते सुंदरसं स्वरूप आणि त्या स्वरूपाचं असणारं महाराज वर्णन करतात राजस सुकुमार बदनाजा पुतळा रवी जजिगला लोभरिदा कस्तुरी बळबट चंदनाची बुटे राजस सुकुमार मदनाचा पुतळा महाराज साजिरा गोजरा असणारा रूप त्या पांडुरंग परमात्म्याचा किती रूप सावळे सुकुमार हे रूप सावळे सुकुमार रूप सावळे सुकुमार रूप सावळे सुकुमार मकरा आणि कुंडला
सावळी सुकुमार काणी कुंडल डोळे उघडून बघितले, कमळासारखे असणारे ते डोळे, जास्वंदीच्या फुलासारखे असणारे ते अरक्त होठ, चाफेकळी सारखं असणारं ते नाक, गोड असणारं सफरचंदासारखे ते लाल बुंद असणारे गाल, पाठीवरती असणारे ते रुळलेले केस, भृग ऋषीने मारलेले ती छातीवरती लात, पिवळा पितांबर, कानामध्ये मकरकुंड, सुंदर साजिर गोजर रूप पाहिलं आणि तुकोबराय मनस्वी त्या ठिकाणी आनंद झाले आणि नाचायला डोलायला लागले. महाराज त्या स्वरूपापुढे तुकोबराय त्या स्वरूप सुखाचा आनंद घ्यायला लागले आणि मग तुकोबराय असणारे देवाशी संवाद साधतात. बैसोनी एकांत विठाला विठाला पुसता सांगेन इथं गुज मात बैसोनी एकांत सुख गोष्टी. जगद्गुरु तुकोबराय आणि पांडुरंग परमात्मा मध्यरात्रीचा तो काळे अशा त्या भामचंद्राच्या गुहेमध्ये दोघ जण असतं, गोड संवाद करतात, गोड संवाद करतात, बोलतायत. इकडं मध्यरात्रीला कान्होबा महाराजांना सूद आली आणि कान्होबा महाराज विचार करतात, अरे किती दिवस झाले माझा दादा नेमका गेलाय कुठं? अरे माझ्या दादाने काही खाल्लंय की नाही खाल्लंय? ते तिकडे भजन करतायत, पण असणारे तुकोबराचे लहाने बंधू कान्होबा महाराज त्यांना मध्यरात्री सूद आली. महाराज मग भाकरीचं टोपलं घेतलं, रात्रीच्याच प्रसंगाला ते निघाले, त्या घनदाट जंगलामधून निघाले, हातामध्ये टिंबा घेतला, ती झाडीमधून पाऊल वाटही दिसत नव्हती, दिवसा हिंसक प्राणी असायची त्या ठिकाणी, पण रात्रीच्या प्रसंगाला निघाले महाराज. वारकरी संप्रदाय बंधू प्रेम काय असतं हे शिकवतो. मध्यरात्रीला सुद्धा जीवाची पर्वा न करता कान्होबा महाराज जगद्गुरूसाठी भाकरी घेऊन निघाले. हे संप्रदाय शिकवतो महाराज. अरे देहीची विदेही अवस्थेत असणारे, ज्या वृत्तीवरच नाही असे असणारे निवृत्तीनाथ महाराज सुद्धा जेव्हा ज्ञानोबाराला समाधी देतात ना, त्यावेळेस महाराज ज्ञानोबाराला सांभाळण्यासाठी देहावरती येऊन महाराज ज्ञानोबाराला हाताला धरून समाधीस्थ करतात. महाराज बंधू प्रेम काय असतं संप्रदाय आमचा शिकवतो. निघाले, मध्यरात्रीचा तो प्रसंग आहे. अगदी असणाऱ्या त्या भांडारा त्या गुहेच्या बाजूला आलेत कान्होबा महाराज आणि थोडस काहीतरी बोलण्याचा चाटपण्याचा आवाज येतोय. कान्होबा महाराज थांबतात. अरे एवढ्या घनदाट अरण्यामध्ये मध्यरात्रीला माझ्या दादा सोबत कोण आहेत नेमकं बोलण्यासाठी? कोण नेमकं बोलतंय कोण? अहो दिवसा इथं माणसं आहे ना, रात्रीच्याला माझ्या दादा सोबत गप्पा मारायला आहे तरी कोण? कान्होबा महाराज थोडीशी पुढे गेले, त्या गुहेमध्ये असा तो टेंबा केला, पण दिसत कोणीच नव्हतं. महाराज तुकोबाराय दिसले आणि तुकोबारायकडे पाहिल्यानंतर तुकोबारायचा देह महाराज असा झाला होता जसा कापूर असतो ना, कापूर त्या काय म्हणतात त्याला, विठाला 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 आरतीमध्ये आपण कापूर टाकतो ना, कापूर आणि आरती ही वेगळी दिसत नाही, तत्वज्ञान आहे. पण तुकोबरायचं शरीर त्या कापरावणी झालं होतं. आणि बोलताय कोणाशी? कान्होबा महाराज पुढे गेले आणि जाऊन त्या ठिकाणी तुकोबरायला हलवायला लागले. हे दादा, अरे कोणाशी बोलतोय तू? या घनदाट जंगलामध्ये तुझ्यासोबत बोलतोय कोण? न जाणू माझा दादा वेडा तर झाला नाही? कोणाशी बोलतोय? न जाणू माझ्या दादाला या घनदाट जंगलामध्ये एखादं भूत तर राहायला लागलं नाही ना? जवळ गेले, तुकोबारायनं हलवलं, जागा केलं आणि जागा करून मग असणारे कान्होबा महाराज बोलतात, अरे दादा, अरे कोणाशी बोलतोय तू?
कोबर आहे म्हणतात. बघ ना रे काना, अरे बघ ना रे, अरे मी ज्याच्याशी बोलतोय तो बघ ना किती सुंदर आहे. बघ ना त्याचे आरक्त असणारे होठ, कमळासारखे त्याचे डोळे, सफरचंदासारखे लालबुंद असणारे त्याची गाल. किती देखणा आहे रे, किती देखणा आहे तू. त्याला बोलतोय रे मी. कोण आहे म्हटले. जगद्गुरूंच्या लक्षात आलं माझ्या असणाऱ्या कानाला हे दिसत नाही. मग तुकोबारायाने असणारे पांडुरंग परमात्म्याला विनंती केली, हे देवा, अरे बघ ना रे, मध्यरात्रीचा प्रसंग, जीवाची पर्वा न करता माझा भाऊ माझ्यासाठी भाकरी घेऊन आला. देणार त्याला दर्शन दे ना. महाराजांचं म्हणणं ऐकलं. देवाने स्वतः त्या ठिकाणी प्रगट झाले आणि कान्होबा महाराजांना सुद्धा पांडुरंग परमात्म्याचं दर्शन झालं. बा पांडुरंग कांती दिव्य तेज झळकते, रत्न केळ पाकते प्रभा, अग्नित तावण तेज पिंजळते, नवरमोची शोभा कानडा विठ्ठलो करनाट तेरे मजलावी तेरे वेळोना पांडुरंग कांती. बस वेळ कमी. खूप गायला असतं पण तुम्ही म्हणता महाराजांनी नुसतं गायलं त्यामुळे काहीतरी दर्जेदार तुम्हाला चिंतनही द्यावं असा माझा हेतू. बरं आदरणीय बाबांना माहिती माझा मूळ विषय हा गायन आहे. बरं कदाचित आपल्याला माहिती नसेल, शेवट गायल थोडंसं आपल्यासाठी मी काहीतरी विशेष काहीतरी तुमच्यासाठी मी करून जाईल आहे की नाही. पण आता मला चिंतन देऊ द्या तुम्हाला. काय होतं बाबा बरं का माधवाला, गुणवान माणसाला एकदा लेबल लागलं की त्याच्या नावापुढे तीच लेबल लागतं. मग त्याने किती अभ्यास करू द्या, किती चिंतन मांडू द्या, शेवटी त्याला ते लेबल लागलेलं असतं ना. मग लोक इमेजिंग करतात, अंदाज काढतात. ते गायक आहे ना, मग कीर्तनात तर गायन लय झालं असेल, 10-5 कविता म्हणलाच असेल. नाही महाराज, ही संप्रदाय, आमच्या संप्रदायाच्या काही प्रणाली आहे, काही आचारसंहिता आहे, काही नियमावली आहे, ती आम्ही लोकांनी जोपासली पाहिजे. आमचं काम आहे. ही गादी सामान्याची नाही आहे. त्या गादीसाठी मोठ्या मोठ्यांनी दिलेलं योगदान आहे, ते आम्ही विसरता कामा नये. आम्ही आमच्या लोकप्रियतेसाठी, आम्ही आमच्या फॉलोअर्ससाठी वाटेल तो धिंगाणा जर या गादीवर जर आम्ही करत असोल तर आम्हाला नरकात गेल्याशिवाय पर्याय नाही महाराज. हो, तुमचे 2 घंटे हे अतिशय मौल्यवान आहे, इतके मौल्यवान आहे महाराज. ही सगळी तुम्ही कामावाली माणसं आहात, ड्युटीवाले माणसं आहात आणि अनमोल असा तुमचा झोपेचा वेळ देऊन तुम्ही इथपर्यंत आलात. आणि इथं आल्यानंतर जर तुम्हाला मी संसाराच्या गप्पा आणि विनोद मारून जर मी तुमचा टाइमपास करत असेल तर माझ्यासारखा पापी मीच. असो, मला चिंतन तुम्हाला सांगायचं, मला कोणाची अवहेलना करायची नाही, मला कोणाची निंदा करायची नाही. मला माझ्या अभंगाचा भाव तुमच्या समोर ठेवायचा आहे. विठाला विठाला. काय चालू होतं मग? शेवट काय चालू होतं म्हण महाराज? काय चालू होतं? तुमचं कीर्तनच चालू होतं. काय चालू होतं? हा, 2 जण भाऊ. हा, यांनी बरोबर जाणार. पांडुरंग कांती दिगती झळकती. कुठला का? कुठला? कान्होबा महाराज आणि जगद्गुरु तुकोबाराय पांडुरंग परमात्म्याच्या असणाऱ्या त्या स्वरूपाचा आनंद घेत आहेत. आणि आनंदामध्ये एवढा आनंद महाराज, त्यांच्या चेहऱ्यावरून तो आनंद ओसंडून वाहत होता. जणू यांना कुठलं सुख एवढं प्राप्त झालं महाराज. तुकोबारायच्या चेहऱ्यावरून तो आनंद असा ओसंडून वाहत होता. कापरासारखं तुकोबारायचं ते असणारा देह झाला होता, पांढरा शुभ्र. जणू काही यांनी कुठलं रसायन पिलंय, काय अमृत प्राशन केलंय. हो, पुढे असणारा ते तुकोबारायचा ओजस्वी तेजस्वी चेहरा त्या ठिकाणी. कान्होबा महाराज सुद्धा त्या सुखामध्ये ते सुख घ्यायला लागले. महाराजांना, कान्होबा महाराजांना पांडुरंग परमात्म्याने हलवून जागे केले. हो महाराज,
बस आता जा म्हटले, आता घरी जा. असे जर तुम्ही इथं बसून राहिले, मला पाहत राहिले, तर ती घरची बाई काय म्हणल? जगद्गुरूंच्या धर्मपत्नीला, जिजाऊ साहेबाला देव लय घाबरायचा महाराज. महाराज त्यांची एक शी म्हणजे परत दिवसभरामध्ये 24 घंटे डबल येत नव्हते. एवढे घाबरायचे महाराज, एवढे घाबरत होते. तुकोबरायाच्या धर्मपत्नीला देव स्वतः घाबरायचे, घाबरत होते महाराज. तसे सगळेच घाबरतात बरं का, घरी सगळेच घाबरतात, है की नाही? जगातला असा माणूस नाही की तो घाबरत नाही, है की नाही? सगळेच घाबरतात महाराज. आणि त्यांच्याशिवाय तरी संसारामध्ये काय आनंद तरी काय दिसतो? नाहीच नाही. आणि त्यांच्याकडे आहे ना, त्यांच्याकडे महाराज, त्यांच्याकडे डोकं जास्त आहे आपल्यापेक्षा. जिथं आपले विचार संपतात तिथून पुढे त्यांची सुरुवात. घरात एखादं काम आपल्याला जर समजा आता कळत नाही काय करावं काय नाही करावं, यांचा सल्ला घ्या, बरोबर ते महाराज एका घराची 2 घरं बरोबर करतात महाराज ते. त्यांचं महाराज डोकं एवढं फास्ट आहे, आपल्या डोक्यात सुद्धा येत नाही महाराज की आपल्या घरामध्ये 2 गॅस 2 चुली झाल्या पाहिजे, येत नाही महाराज. पण त्यांच्या डोक्यात बरोबर येत आहे ते. एक जणांनी असंच 2 जण मित्र होते, मी काय केलं म्हटले, का रे या उन्हाळ्यात आपलं वाजणारच आहे म्हणे, दोघांचं लग्न लग्न होणार म्हणे. म्हणजे होणार ही गोष्ट खरी म्हणे, पण ते लग्नामध्ये आपण नेहमीच डीजेच्या पुढं राहतो. लग्नात कसं असतं काय आपल्याला माहीतच नाही बाबा. लग्नामध्ये मुलगी उजव्या बाजूला बसते की डाव्या बाजूला बसते हे सुद्धा आपल्याला माहित नाही. एवढं काय टेन्शन घेतो म्हणजे ते म्हणे गुगलला विचार. लावलं गुगलला, सांगितलं म्हणजे, हॅलो गुगल, लग्नामध्ये नवरी उजव्या बाजूला बसते की डाव्या बाजूला बसते? आता गुगल असते, त्याला खरं उत्तर द्यायची सवय माहिती आहे. गुगल म्हणे लग्नामध्ये नवरी उजव्या बाजूला बसू दे नाही तर डाव्या बाजूला बसू दे, लग्न झाल्यानंतर ती डोक्यावरच बसते. घाबरायचे महाराज. तो बरं देवाने जागा केलं, म्हटले अहो जा आता तुम्ही घरी गेलं पाहिजे. जा म्हणल्यानंतर तुकोबराय जागे झाले. तुकोबरायला हलवून जागा केलं आणि मग तुकोबराय आणि पांडुरंग परमात्मा त्या ठिकाणी बोलू लागले, अरे देवा का बरं जा म्हणतो म्हणे? गावातल्या लोकांनी माझी दिंड काढली, त्यावेळेस नाही आला तू भेटण्यासाठी. अंबाजी बाणी काट्याच्या काठीने मारलं, त्यावेळेस तू नाही आला मला भेटण्यासाठी. अहो खळ 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 उकळतं पाणी माझ्या अंगावरती टाकलं, त्यावेळेस नाही आला तुम्हाला भेटण्यासाठी. अनेक त्रास झाला, त्यावेळेस तू नाही आला मला भेटण्यासाठी. आता आलाय तर पाहू देणार रे मला, पाहू दे ना मला, बघू दे ना. म्हटले महाराज ठीक आहे ना, किती बघणार तुम्ही? आता तुम्ही घरी गेलं पाहिजे. महाराज म्हणले मी आता घरी जातो, पण माझी एक अट आहे, ती अट जर तुम्ही मान्य करत असताल तर मी घरी जातो. महाराज म्हणले तुम्ही म्हणताल ती अट मी मान्य करायला तयार आहे. मग अशा परिस्थितीमध्ये तुकोबारायाने असणार देवाला एक अट सांगितली. म्हटले महाराज मी घरी जातो, मी घरी जातो, पण जेव्हा जेव्हा मला पाहण्याची इच्छा होईल तेव्हा तेव्हा तू त्या ठिकाणी प्रगट झाला पाहिजे. अभंगाचं दुसरं चरण. यांच्यासाठी एकदा टाळ्या. दिवस नका, तो कमी झाला. आता आपण आता राहिलेली वेळ असाच काढू. गोड माणसं आहे खरं तर, ही सगळी चांगली ताकदीची गाणारी माणसं आहे.
पण माफ करा बरं, मी तुमच्यावर अन्याय केला आज. मी तुम्हाला प्रमाणात दिले नाही जास्त. मीच बनवून घेतले सिंगल सिंगल, आहे की नाही? हा, वेळ वेळ. या कमी वेळात आपल्याला आता T20 झाला. T20 ने आता 10-10 आहे की नाही? असं गोड प्रमाण दिले. आता दृष्टी पुढे ऐसाची तू राहे, जो मी तुझं पाहे पांडुरंगा, किंवा जो मी तुझं पाहे वेळोवेळा. जातोय म्हटले महाराज. महाराज म्हटले मी जातोय घरी, पण एका अटीवरती. जेव्हा जेव्हा मला वाटेल ना तुझं स्वरूप दर्शन घ्यावं, तेव्हा तेव्हा तू माझ्या समोर प्रगट झाला पाहिजे. मग महाराज निघाले त्या ठिकाणून. त्या रामचंद्र डोंगराची वाट महाराज, आजही तिथली वाट जर तुम्ही पाहिली तर अशी पाऊल वाटे, अजून डांबरी झाला नाही त्या ठिकाणी. चांगली गोष्ट आहे. डांबरी झालं तर तिथलं नैसर्गिक सौंदर्य निघून जाईल. निघाले. माणसाला चालताना तिथं तोल गेला की दरीतच आहे. सह्याद्रीच्या पर्वत रांगेतला तो पर्वत आहे. बरोबर आहे ना? शेवटचा आहे मला वाटतं. महाराजांनी 2 पावलं पुढे चालावे आणि पाठीमागं वळून बघावं. देव उभे होते. 2 पावलं पुढे चालावं आणि जगद्गुरूंनी पुन्हा पाठीमागं वळून बघावं. देव आहे का गेला? पाहता पाहतांनी महाराजांचा तोल जावा. देवाने बोलावं, अहो कान्होबा महाराज सांभाळा, सांभाळा, महाराजांना सांभाळा, पडतील होते, पडतील ते. महाराजांनी पुढे चालावं, पाठीमागा बघावं. तो पांडुरंग परमात्मा उभा आहे. एवढा लावण्यवान आहेत का होतो? एवढा स्वरूपवान आहे का की महाराजांना पुढं सुद्धा पाहू वाटाना, पुढं 2 पावलं टाकली की पाठीमागं 2 पावलं यावं आणि पुन्हा असणारं ते स्वरूप दर्शन घ्यावं. हो महाराज, माझा पांडुरंग परमात्मा खरोखरच स्वरूपवान आहे, लावण्यवान आहे. एवढा लावण्यवान आहे, एवढा सुंदर आहे महाराज तो. बघा, प्रभू रामचंद्र जेव्हा वनवासामध्ये जातात, रामायण सर्वांना ज्ञात आहेत. मुद्दा हा आहे, प्रभूच्या पदस्पर्शाने किंवा धूळ लागली म्हणा, शिळा होती, स्त्री झाली. अहिल्याचं प्रकरण सर्वांना ज्ञात आहेत. ऋषीमुनींना असणारी बातमी समजली. प्रभूच्या पायाने दगडाच्या स्त्रिया होतात. त्या सर्व साधूंना बातमी कळाली. त्यांनी विचार केला, आता किती दिवस आपण हाताने कपडे धुवायचे, आहे की नाही? किती दिवस आपण आपल्या हाताने आता कपडे धुवायचे? किती दिवस मधुकरी मागून आपण जगायचं? आपली सोय आपण आता केली पाहिजे. प्रभूच्या पाय लागल्याने जर दगडाची स्त्री होती, तर एक काम करून आपण सगळेजण जाऊ आणि प्रभूकडून आपल्याला स्त्रिया करून घेऊन येऊ. निघाला महाराज, असा मोर्चाच निघाला त्या साधूंचा. सगळे हिमालयातले ते साधू, सगळे भगवे साधू निघाले. त्यातले काही हुशार होते बरं का बाबा, बरं का चोपदार, त्यातले काही साधू हुशार होते. त्यांनी शंका काढली. म्हटले, चाललो म्हटले खरे बरोबर आहे, प्रभू आपल्याला दगडाच्या स्त्रिया करून देतील हे बी बरोबर आहे, पण एवढे दगड तिथं असतील का? मग अरे घ्या म्हटले, आपण घरूनच घ्या काही दगड. काही काही ना आश्रमाच्या भीतीचे कोपरे काढले, बरं का. काही आश्रमाचे भीतीचे कोपरे काढले. काही काहीला आश्रमच नव्हते, त्यांच्या आपली झोपड्या होत्या. काही काहीनं काय केलं, किलोमीटरचे दगड काढले. किलोमीटरचे नसते का, इथून संभाजीनगर अमुक अमुक किलोमीटर, असे लंबे. ज्याला जशी बायको पाहिजे तसे दगड घेतले महाराज. तसे घेतले, निघाले. आणि तिथे गेल्यानंतर प्रभू रामचंद्राकडे बघितल्यानंतर त्यांना म्हणायचं होतं, प्रभू आम्हाला स्त्रिया करून द्या. पण ते प्रभूचं ते असणारं रूप पाहिलं आणि रूप पाहिल्यामुळं भ्रमित झाले महाराज. त्या स्वरूपापुढे जाऊन ते भुलले. म्हणायचं होतं स्त्रिया करून द्या, पण म्हणले काय, आम्हाला स्त्रिया करून घ्या. महाराज एवढा सुंदर आहे तो, त्याच्या सुंदरपणापुढं गोपिका भुलल्या महाराज, साधू भुलले महाराज. तुमचं आमचं काय नवले. विठाला 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 विठ्ठल एवढा सुंदर आहे महाराज तो, एवढा सुंदर आहे महाराज. इथं सुंदर आहे. तुम्हाला एक गंमत सांगू तुम्हाला. एक ते चित्रपट सृष्टीमध्ये एक गाणं आहे बघा, कजरा रे तेरे काले काले नैना, आहे ना? ऐकलं ना तुम्ही हे गाणं? महाराज तुम्ही म्हणतात, तुम्ही तर गाणे म्हणायला लागले. पण एक सांगू तुम्हाला गंमत महाराज, हे गाणं
चित्रपट सृष्टीतल्या लोकांनी चोरलेलं आहे. वृंदावनामध्ये एक पागलदासजी म्हणून एक साधू राहतात बघा. आणि ते पागलदासजीच्या मनामध्ये जर आलं की ते कुठेही भजन करायला लागतात. मग त्यांच्या सोबतचे असणारे ते साधू मग ते बोलतात त्यांना, चलो बाबाजी आज भजन करेंगे, कीर्तन करेंगे. मग ते यमुनेच्या काठावरती कुठं वाळवंटामध्ये बसले पागलदासजी महाराज की त्यांनी भजन सुरू करावं. आणि ते भजन करत असताना महाराज त्यांच्या समोर प्रत्यक्ष स्वतः कृष्ण परमात्मा यायचा. आणि जसा कृष्ण परमात्मा त्यांच्या नजरेसमोर यायचा तसं तसं त्या असणाऱ्या गाण्यामधून त्या गीतामधून त्याचं वर्णन करायचे. एक वेळचा प्रसंग आहे. यमुनेच्या काठाला पागलदासजी बसलेले आहेत, भक्त परिवार सोबत आहेत. आणि म्हटले गाव महाराज भजन करेंगे. मग त्यावेळेस असणाऱ्या त्या कृष्ण कन्हैयाचं स्वरूप बघून त्या पागलदासजीने वर्णन करायला सुरुवात केली. कजरा रे तेरे काले काले नैना, तेरे नैना मेरे दिल में. पुढचं नाही येत मला आता, म्हणायला लागले महाराज. बेधुंद होऊन त्या ठिकाणी कृष्ण गीतामध्ये ते वर्णन करतात. स्वतः कृष्ण परमात्मा त्यांना त्या ठिकाणी ज्या स्वरूपामध्ये दर्शन दिलं त्या स्वरूपामध्ये ते गोपी गीत तयार होतात त्या ठिकाणी. आणि जवळ कोणी असलं की मग ते लिहून घेतात, नसलं कोणी की गेलं. मग ते चित्रपट सृष्टीवाल्याने ते चोरलेलं गीत आहे महाराज. ते वृंदावनामधले पागलदासजीने गायलेलं भजन आहे. ते देवाचं वर्णन आहे महाराज. काय काळे भोर डोळे कोणाचे, कृष्ण कन्हैयाचे काळे भोर डोळे महाराज. ते काळे भोर डोळ्याचं गाणं उचललं आणि लावलं कुठं की ज्या डोळ्याला चिपडे येतात, घाण येतात अशा असणाऱ्या व्यक्तीला ते गाणं लावून दिलं. कजरा रे काय असो, मुद्दा तो नाही. एवढा सुंदर महाराज तो माझा असणारा देव, इतका सुंदर आहे महाराज. गोपिका बोलायच्या नवल नाही, साधू बोलले, तेच असणारं स्वरूप माझ्या तुकोबारायांना स्वरूप दर्शन झालं. आणि मग तुकोबारा असणाऱ्या त्या स्वरूप दर्शनाचं वर्णन करतात. आता दृष्टी पुढे ऐसाची तुराई, जो मी तुझं पाहे पांडुरंगा. इतका सुंदर आहे महाराज तो, इतका सुंदर आहे. अगदी एक प्रसंग सांगतो आणि मी थांबतो. तशी 8 ते 10 वेळ आहे, पण मला आदरणीय काकांनी थोडासा वेळ वाढून दिला. ते म्हटले महाराज 10:30 पर्यंत केलं तरी चालतं, पण मी 10:30 पर्यंत नाही करणार. मला जाण आहे. कीर्तन किती चांगलं झालं पण वेळेपेक्षा पुढं धकलं ना बाबा, हे बसलेले लोक आहे ना त्याच्या सगळं पाणी फिरतात बरं का. पण मी आपली क्षमा मागेल. मी घेतलं तरी 5 मिनिटं किंवा 10 मिनिटं घेतो, याच्यापेक्षा मी पुढे घेणार नाही. आहे की नाही? बरोबर आहे, चालेल का? वेळ घेतलेला चालेल का? चालेल ना. एकदा सर्वांनी मोठ्या प्रेमानं भजन करू आणि राहिलेल्या वेळेमध्ये आपण अभंगाचा भाव एकदा सुंदर सर्वांनी हात वरती करा. विठोबा रखुमारे, विठोबा रखुमारे, विठोबा रखुमारे, विठोबा
रूप गोजिरे सगुण पाहता लोचन सुखावली. आता दृष्टी पुढे ऐसाची तू राही जो मी तुझा पाहे पांडुरंगा. आहे ना महाराज, माझा देव इतका सुंदर आहे, इतका सुंदर आहे. पंढरपूर क्षेत्रामध्ये दामाजी पंत कोतवाल म्हणून ड्युटी करायचे बिगरच्या बादशाकडे. एक वेळचा प्रसंग आहे. 400 असणारे साधू मंडळी तीर्थयात्रा करत करत पंढरपूर क्षेत्रामध्ये येतात. आल्यानंतर चंद्रभागेत स्नान करता दामाजी पंताकडे येतात. मग दामाजी पंत असणारे बिगरच्या बादशाकडे नोकरी चाकरी करण्याकरताना होते. पण अतिथी देवो भव, आपल्याकडे आलेले साधू तीर्थयात्रा करतात, यांची भोजनी व्यवस्था झाली पाहिजे, यांचा आदर आतिथ्य झाला पाहिजे. या हेतूने दामाजी पंतांनी भांडारगृहामधून जे अन्नधान्य लागत होतं साधूंना जेवण्यासाठी, ते बादशाला न विचारता घेतलं आणि खर्च केलं. पण काही जवळचे शत्रू असतात ना, दामाजी पंतांची प्रगती दामाजी पंताकडून झालेला तो पाहुणचार सर्व पाहून काही मंडळींना दुःख झालं. त्या असणाऱ्या बादशाला तो निरोप दिला, बोले मालिक, दामाजी पंत को तो आपने तो मालिक बना दिया. बोले क्या हुआ? देखो देखो, बोले उसने क्या किया, आपने जो भंडार गृह उसको रखवाली करने के लिए रखा था, बोले वो तो मालिक बन चुका है. बोले तो मालिक झाला म्हणले, तुम्हाला विचारलं नाही, काही नाही, काही नाही. अनेक लोकांना त्यांनी दान केलंय म्हटले त्या ठिकाणी. बातमी कळाली ना, बोले दामाजी पंत को पकड के. दामाजी पंतांना कैद करून आणा. दामाजी पंतांना कैद करून तिथपर्यंत नेलं, कारागृहामध्ये टाकलं. दुसऱ्या दिवसाचा प्रसंग आहे. पाठची शेज आरती झाली, काकडा भजन झालं, भगवंताला नैवेद्य दिला. आणि नैवेद्य दिल्यानंतर शेवटी भगवंताला रोज लोण्याचा गोळा दिला जातो. पंढरपुरामध्ये लोण्याचा गोळा दिला जातो. पण आज देव लोणी खात नाही. मी आई साहेबांना विचारलं, का आज का खात नाही? अरे कसा खाऊ म्हटले. बघ ना रे, माझा असणारा एकनिष्ठ भक्त त्या बादशानं असणारा त्याला कैद केलं, त्याच्यासाठी मी गेलं पाहिजे. विटेवरतून पंढरीश पांडुरंग परमात्म्याने उडी मारली आणि दामाजी पंतासाठी धाव घेतली. काय सांगू देवाजीची मात, झाला मार पंढरीनाथ. हो, निघाले महाराज. पाशाची असणारे त्या ठिकाणी सभा भरली होती. नौकर चाकर सभेमध्ये संपूर्ण बसलेले होते. पण जाण्याचा देव चालत चालत गेले महाराज. त्या ठिकाणी मुंडसं बांधलेलं, पिळदार मिशा, तो रागडी असणारा पिळदार, तो शरीर बांध इष्टी, खांद्यावरती असणारी घोंगडी, हातामध्ये कुऱ्हाडी, मोठी काठी, त्या काठीला घुंगर. दरबारामध्ये चालत चालत ती काठी आदळायची. तसा आवाज यायचा महाराज, घुंगराचा आवाज यायचा, पायात चालण्याचा आवाज यायचा, कार 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 कार. बादशाने बघितलं, शांत वातावरण होतं. बादशाने बघितलं, ते मुंडसं बांधलेलं, पिळदार मिशा, भरदार ती छाती, ते रांगडं शरीर बघितल्यानंतर महाराज त्या बादशाला ते इतकं आकर्षण वाटलं, इतकं आकर्षण वाटलं. बादशाह बघतच राहिला. मग बादशाह बोलतो, अरे कौन है? बोले आप कौन है आप? त्यावेळेस असणारे स्वतः देव बोलतात, अरे मैं कौन हूं ये मत जानो, मेरा मालिक है उसे छुड़वा दो. त्याला सोडा म्हटले. कोण तुझा मालिक? बोले दामाजी पंत. दामाजी पंत तेरा मालिक है? बोले हाँ मेरा मालिक है. कैसे छोड़ो उसको? उसने तो जो हमारा भांडार गृह में से जो खर्चा किया है उसका जुर्माना तो देना पड़ेगा. बोले मग हिंदी जरा गुलाबी बर का. प्रसंग हा हिंदीतला असल्या कारणाने मी हिंदीत सांगतो. तुम्ही म्हणता हिंदी जरा एवढी येत नाही, तिथं बोलायचं नेट काय आलं तो. मेरी हिंदी जरा गुलाबी आहे, भागती भागती गिर जाती. मग समजून घ्या तुम्ही. आता प्रसंग मला तुमच्या समोर उभा करायचा. कोण आहे? बोले
दामाजी पंत, कर्जा चुकता करना पड़ेगा बोले आपको। कितना हुआ बोले? 1 लाख। 1 लाख मोहरी देना पड़ेगी बोले आपको। पांडुरंग परमात्म्याने कमरेचा बटा काढला आणि बटा काढून त्या बादशाच्या समोर धरला असं बरं का, बादशाच्या समोर अशा खळखळ 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 अशा सोन्याच्या मोहऱ्या पडायला लागल्या महाराज त्याच्यातून. त्या मोहऱ्या पडायला लागल्या. त्या बादशाला म्हणे घे म्हणे तुला काय लागत तुझ्या नी म्हणे बांधून काय लागत ते. बादशाह शेवटी महाराज बादशाच्या अशा छातीपर्यंत आला तो ढीक. बस 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 बहुत हो गए बोले, बहुत हो गए, इतना नहीं चाहिए बोले हमें. घे म्हणे काय करायचं तुला आणखीन लागत असल्यात घे म्हणे, माझ्या मालकाला सोड. सेवकांना सांगितलं बोले अरे इनका मालिक है, उस मालिक को सही सलामत पहुंचा दो बोले पंढरपूर में. महाराज जाताना दामाजी पंताला डांबून नेलं होतं, बांधून नेलं होतं, पण परत सोडत असताना महाराज दामाजी पंतांना थाटामाटात सोडलं नाही. डोली केली, त्या डोलीमध्ये बसवलं दामाजी पंतांना पंढरपूर क्षेत्रामध्ये नेऊन पोहोचलं. इकडे असणारा तो बादशाह त्या देवाच्या स्वरूपाकडे बघायला लागला. त्या बटव्याकडे बघतो, देवाकडे बघतो, पण ते टाकत असताना बरं का, ते मोहरा टाकत असताना त्या पांडुरंग परमात्म्याने काय केलं माहिती का, त्या बादशाला फक्त आपला एक दात दाखिला, एकच दात दाखिला महाराज. ते पागल झालं महाराज. 32 नाही, देवाने फक्त त्या बादशाला एक दाखिला, एकच दात दाखिला, ते पागल झालं महाराज. पागल झालं ते. आणि मग ते बोलायला लागलं. अरे बोले बोले आप अपने मालिक के वहां नौकरी करते बोले, अपने मालिक आपको कितना तनख्वाह देते बोले. तो बादशाह विचारायला लागला ना, तू तुझ्या मालकाकडे नोकरी करतो, तुला तुझा मालिक काय पगार देतो. त्यावेळेस देव बोलायला लागले. बोले मेरा मालिक मेरे को 1 लाख तनख्वाह देता है. क्या 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 क्या? मेरा मालिक मेरे को 1 लाख तनख्वाह देता है बोले. बादशाह बोलायला लागले. बादशाने त्याला पाहिलं महाराज, ते बादशाह पागल झालं होतं त्याला पाहिल्यानंतर. त्या बादशाला त्याची नजरच हटत नव्हती देवाकडून, देवाच्या चेहऱ्या मुख कमलावरून नजरच हटत नव्हती. ते म्हणे आपका मालिक आपको 1 लाख देता होगा, मैं आपको 2 लाख देता बोले, मेरे यहाँ नौकरी करोगे. देव होता महाराज चतुरातो शिरोमणी. देव म्हणला जो मेरे को 2 लाख देता है बोले, मैं उसके यहाँ काम नहीं करता बोले. जो मेरे को 1 लाख देता है, जो मेरे को 1 लाख देता है, उसी के वहां मैं सब कुछ करने के लिए तैयार है. महाराज बघा ना तुम्ही, संत मंडळीची बघा ना यादी. उंच नीच काही नेणे भगवंत, तिष्ठे भाव भक्ती देखून या. प्रत्येक असणाऱ्या भक्ताच्या घरी देवाने महाराज स्वतः काम केलं, स्वतः काम केलं महाराज. बाळंतपण सुद्धा केलंय महाराज. अर्जुनाचा रथी होय हा सारथी, किंवा सजन कसया भिसू लागे, मांस माळ्या सावत्यास खुरपू लागे. सकल संतांचं चरित्र बघून घ्या. प्रत्येक असणाऱ्या संताच्या घरी महाराज त्यांनी कामच केलं. काय दिलं भक्तांनी? फक्त 1 लाख. निघून गेले महाराज, देव निघून गेले, अदृश्य झाले. अरे जाता जाता त्यांनी विचारलं, बादशाने विचारलं, बोले अरे आपका नाम क्या है. देवाने सांगितलं बरं का नाव तिथं. बोले मेरा नाम है विठू महार. विठू महार. गेले महाराज. बादशाह गेला. रात्रीच्याला बादशाला ते स्वरूपच डोळ्यासमोर फिरायचं महाराज. बादशाला अन्न गोड लागाना, पाणी गोड लागाना महाराज. रात्री बादशाह झोपला आणि झोपीमध्ये सुद्धा भरायला लागला. बाजूला बेगम होती. बोले अरे देखो 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 बोले, अरे कितना रईस आहे बोले वो आदमी. ती भरायला लागलं. मग रात्री असणारी ती बेगम साहेबा त्याला बोलायला लागली. बेगम साहेबा त्याला बोलायला लागली. म्हणे आता हे वाक्य मला हिंदीतच बोलायचं बरं का, पण मला त्याला शब्द आठवना काय म्हणतात. म्हणे करू नये तो कुटाणा तुम्ही केला म्हणे, आता आता जाऊन नाक रगडा म्हणे त्याच्या पायासमोर. मला हिंदी शब्द आठवना तिथं. करना नाही तो वो किया आपने, जाकर उसे माफी मांगो बोले. पण आता कुटाणा या शब्दाला हिंदी शब्द काय तुम्हाला येतो? कोणला येत असला तर सांगा, मी सांगतो. जा म्हटले त्याचे पाय धरा, त्याच्या समोर लोटांगण घाला, नाक घासा, माफ करेल तुम्हाला, नाहीतर तू आता मरशील म्हणे. महाराज त्याला अन्न गोड लागना, पाणी गोड लागना, सारखा तू ध्यास. आले महाराज पंढरपूर क्षेत्रामध्ये आले, दामाजी पंताच्या घरी आले. आणि दामाजी पंताच्या घरी आल्यानंतर दामाजी पंताची पूजा चालू होती. पूजा पाहिल्यानंतर महाराज पाहिल्याच त्या असणाऱ्या बादशाने
दामाजी पंताला पाहिल्या सरकार मायबाप काय गुन्हा असेल तर करा माप, लोटांगण घातलं महाराज. दामाजी पंत होते, म्हटले मालिक अरे आपने आपने कुछ गुनाह किया नहीं, गुनाह तो मैंने किया है बोले, सजा तो मैंने भुगतनी पड़ी बोले, आपने कुछ गुनाह नहीं नहीं बोले. अरे आपको हम आपको उधर लेके गए बोले, आपका वो सेवक जो आपको छुड़ाने के लिए आया था बोले, एक बार उसे मिला दो बोले, यार एक बार उससे मिलना है बोले, एक बार उससे मिलना है बोले, बस कुछ नहीं चाहिए. दामाजी पंत म्हणतात मीच नौकर म्हणून काम करतो, माझ्याकडे कसला नौकर आला, नौकरच नाही माझ्याकडे. झूठ क्यों बोल रहे यार दामाजी पंत, झूठ क्यों बोल रहे, अभी भी हमसे गुस्सा हो आप, अभी भी नाराज हो आप, अरे माफ कर दो यार, मिला दो बोले यार उसके. नाव काय सांगितलं त्याने. बादशाह म्हणतो उसने नाम बताया बोले विठू महार. दामाजी पंताच्या लक्षात आलं महाराज, दुसरं तिसरं कोणी नसून महाराज हाच बाबा माझ्यासाठी गेला असायला पाहिजे. अरे देवा काय गरज होती रे, अरे हलकाटाच्या समोर जायची काय गरज होती तुला. ठीक आहे म्हटले, चला म्हटले हे पागल डोक्याचं आहे म्हणे बादशाह, हे पागल डोक्याचं आहे, याला जरा आता तिची भेट घालून नाही दिली हे मला दिवसा मारायला बसलं म्हणले. चाल म्हणले पंढरपूरच्या रावळामध्ये आणलं, आणि रावळामध्ये आणल्याच्या नंतर पांडुरंग परमात्म्याला त्या ठिकाणी दामाजी पंत बोलायला लागले. मला दामाजी पंत त्या ठिकाणी देवाला बोलायला लागले, अरे देवा नको तर तुम्ही कुटाणा केला, माझ्यासाठी असणाऱ्या हलकट बादशाच्या दरबारामध्ये गेले, काय गरज नव्हती, पण ठीक आहे आता गेले, पण आता असणारी माझ्या विनंतीला मान देऊन तुम्ही असणार जे स्वरूप दर्शन याला त्या ठिकाणी दिलं ते मात्र या ठिकाणी द्या. एक सुंदर असं भावगीत आहे बरं का, जुनं सुंदर भावगीत आहे. त्या भावगीतामध्ये गोड वर्णन केलंय, अगदी 2 मिनिटांमध्ये घेत होते आणि संपवतो. ते नका स्वर द्या मला, ते वाजत नाही. हरे हरि निज रूप दाखवा, हरि दर्शनास या निज रूप दाखवा, अवरुद्ध साध माझा प्रतिसाद त्यास गावो, आला गजेंद्र मोक्ष तैसे पुनश्याभो, झळत्या निळ्या विजेची प्रभू एक झेप घ्यावो, निज रूप दाखवा, हरिदर्शनास यावो. नरसिंह वोनिया भूमवीत गर्जनासी, शतसूर्य तेज दावा अज्ञात याजनासी, भ्याला समुद्र क्रोधा ते रामचंद्र भाऊ, निज रूप दाखवा. भगवंताला त्या ठिकाणी सांगितलं, अ देवा आता मी सांगेल ते रूप त्या ठिकाणी घ्या, आणि ज्या वेळेस याला जे तू स्वरूप दर्शन त्या ठिकाणी दिलं होतं तेव्हाच थांबा. मग असणारे भगवंताला दामाजी पंत सांगायला लागले, अरे गजेंद्रासाठी धावून आला ना ते रूप दाखवा. देव प्रगट झाले, अरे ये नहीं था बोले, नरसिंह अवतार घेतला देवाने. ये था क्या बोले, ये नहीं, ये अच्छा है बोले, लेकिन ये बहुत डरावना वाला है बोले, इससे मुझे डर लग रहा है बोले, ये नहीं था. प्रभु रामचंद्र प्रगट झाले त्या ठिकाणी, ये था क्या, अरे नहीं ये तो बहुत अच्छा है लेकिन ये नहीं था बोले. मग पार्थास दाविले ते विश्वरूप दाखा, मुरली मनोहर वाजवीत पवा, एका करंगुळीने गोवर्धना निज रूप दाखवा,
हरी दर्शनास या जे पार्थाला तुम्ही कुरुक्षेत्रावरती विश्वरूप दर्शन दिलं ते दाखवा, ते दाखवलं, ये था क्या बोले ये भी नाही था. मग वृंदावनामध्ये जो मुरली वाजवतोय तो दाखवा. भगवान कृष्ण परमात्मा मुरली वाजवताना दाखिला ये था क्या बोले ये बहुत अच्छा है बोले लेकिन ये भी नहीं था. मग गोवर्धन एका करंगुळ उचलीला ते रूप दाखवलं. गिरी गोवर्धन याने उचलीला ते दाखवलं. ये था क्या बोले ये भी नहीं था. मग मग शेवटी असणार कृष्ण विष्णू हरी विठू महार ते स्वरूप दाखवलं. आणि मग असणार त्या बादशाला ती कळलंय की नाही 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 हे सगळे रूप दाखवले पण हे सगळे रूप असणारे ते असणाऱ्या विठू महाराचे आहेत. आणि तोच विठू महार म्हणजे पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा. त्या पांडुरंग परमात्म्याच्या स्वरूपाच्या बद्दल बादशाह सुद्धा वेडा झाला महाराज. वृंदावनामधल्या गोपिका वेड्या झाल्या. तुकोबाऱ्या सुद्धा त्या असणाऱ्या स्वरूपापुढे वेड्या झाल्या महाराज. म्हणून आवड हे रूप गोजिरे सगुण पाहता लोचन सुखावले. आता दृष्टीपुढे ऐसाची तूर आहे जो मी तुझं पाहे पांडुरंगा. आता तुझ्या या स्वरूपापुढं माझं मन मी आता लांचावलो. मी आता असणं सोकलोय म्हटले. लांचावले मन लागलीस घोडी आता ते जीवेना सोडी ऐसे झाले. मग आता महाराज माझं असणारं एक वेळ जर तू सांगितलं ना जीव द्या तरी मी द्यायला तयार आहे. पण तुझ्या असणाऱ्या स्वरूपापासून मी वेगळ्या ठिकाणी जायला तयार नाही. अगदी 2च मिनिटं घेतो. आज 26 जानेवारी असल्या कारणानं संप्रदायाची काही नियमावली आहे, काही परंपरा आहे. त्या ठिकाणी मी म्हणून काही देशभक्तीपर काही गीतं म्हणलो नाही. पण आज गणतंत्र दिवस आहे. सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आहे. एक असणारं आपण छोटंसं आठवण करू आणि 2 मिनिटात थांबू. काही हरकत नाही ना 2 मिनिटं पुढे. अरे या भारत मातेसाठी अनेक जवानांनी अनेक वीरपुत्रांनी स्वतःचं बलिदान दिलंय महाराज. एका तिरंग्या झेंड्यासाठी आपलं बलिदान देणारे हजारो लाखो तरुण या भारत देशामध्ये आपल्याला पाहायला भेटतात महाराज. पण तोच असणारा तरुण सीमेवरती लढत असताना महाराज त्याच्या पाठीमागं परिवार असतो महाराज. पण परिवाराचा विचार न करता रात्रंदिवस डोळ्यामध्ये तो असणारा तेल घालून देश संरक्षणासाठी भारत मातेची सेवा करण्यासाठी तो जवान उभा असतो ना महाराज. तो जवान महाराज कधी काळाचा हल्ला त्याच्यावरती होईल, कधी शत्रूचा हल्ला त्याच्यावरती होईल, कधी शत्रूची गोळी येऊन छातडामध्ये लागेल महाराज सांगता येत नाही. कोणता दिवस कधी कसा उजडेल महाराज सांगता येत नाही. तुम्ही आम्ही आज या धर्ममंडपामध्ये कथा कीर्तन भजन करतो महाराज. आज जर ते सीमेवरती नसले महाराज आपण भजन कीर्तन करणार नाही. रात्रीतून होत्याचं नव्हतं आपलं व्हायला वेळ लागणार नाही महाराज. पण खरोखरच आपल्या देशाचे जवान या देशासाठी या स्वातंत्र्यासाठी सर्व असणारे हुतात्म्यांनी जे बलिदान दिले ते बलिदान अगदी वाखाणण्याजोगे, ते कायम स्मरणात आणण्याजोगे महाराज. कायम त्यांचं स्मरण आम्हाला व्हायला पाहिजे. त्यांची आठवण आम्हाला दिवसातून एकदा तरी झाली पाहिजे. काय असतं महाराज ते जवानांचं आयुष्य काय असतं महाराज. धारातीर्थी पडतात महाराज आणि धारातीर्थी पडल्याच्या नंतर त्यांचे उद्गार असतात महाराज. हे गुजरने वाली हवा. अनेक असणारे महाराज त्या जवानाच्या जीवनामध्ये प्रसंग असतात. आता एक 12-13 दिवस झाले घडलेला प्रसंग आहे महाराज. सातारा जिल्ह्यातला असणारा तो तरुण सातारा जिल्ह्यातला तो सिद्धार्थ जाधव नावाचा तरुण महाराज आपली असणारी मंडळी आता काही क्षणामध्ये आपल्या मुलाची आई होणार आहे. त्या मुलाचं मुखकमल आपण पाहावं या हेतूने त्यांनी असणाऱ्या सुट्ट्या घेतल्या महाराज. जावं आपण तिच्यापाशी या प्रसंगामध्ये आपण तिच्या सोबत राहिलं पाहिजे. सुट्टी घेऊन निघतोय महाराज. पण काळाने असा घाला घातला महाराज. हो त्याचं नव्हतं केलं महाराज. प्रवासादरम्यानच ॲक्सिडेंट झाला महाराज. आणि तो असणारा तरुण तो असणारा आमचा फौजी वीरगतीला प्राप्त झाला महाराज. काय प्रसंग असेल महाराज कल्पना करा. अरे तो गेल्यानंतर अगदी 2 ते 3 तासामध्ये चिमुकलीना जन्म दिला महाराज. छोटीशी मुलगी. काय प्रसंग असेल महाराज. शेवट तिची अंत्ययात्रा निघती. बघा तुम्ही ती काय प्रसंग आहे. अंत्ययात्रा गावामध्ये येते. हॉस्पिटलमध्ये धर्मपत्नी छोट्याशा बाळाला जन्म दिलेला आहे.
बाळापणाचे वेदना आहे महाराज. कोणाच्या जीवनामध्ये असा प्रसंग घडू नये महाराज. पार्थिव ठेवल्या जातं, अग्नी त्याला देण्यासाठी धर्मपत्नीला शेवटची भेट म्हणून त्या प्रेताला स्पर्श करायला लावतात. असा दिवस महाराज, काय दिवस असेल होतो काळा. 2-3 घंट्याचं ते लेकरू त्या पार्थिवाला, त्या छोट्याशा, ज्याचे आणखीन त्यानं नवं जग पाहिलं नाही, त्या लेकरानं, त्या लेकराला आपल्या वडिलाच्या अंतिम दर्शनाचा योग येतोय महाराज. त्यापेक्षा दुर्दैव काय असेल महाराज. काटा येतो महाराज, डोळ्यात पाणी येतं तो प्रसंग पाहिल्याच नंतर. असे असणारे आमच्या भारत देशाच्या संरक्षणासाठी, भारत मातेच्या संरक्षणासाठी तरुण, हजारो तरुण आमचे असणारे देश जवान रात्रंदिवस आमच्यासाठी युद्धभूमीवरती त्या ठिकाणी डोळ्यात तेल घालून उभा राहतात महाराज. कधीतरी त्यांचं स्मरण आम्हाला झालं पाहिजे. ए मेरे वतन के लोग, तुमको लगा नारा, ये शुभ दिन है, हम सबको लहराओ तिरंगा प्यारा, पर मत भूलो सीमा पर वीरों ने प्राण गवाए, कुछ याद उन्हें भी कर लो, कुछ याद उन्हें भी कर लो, जो लौट के वापस आए, जो लौट के वापस आए, ये मेरे वतन के लोगों, जरा आंखों में भर लो पानी, जो शहीद हुए उनके जरा याद करो कुर्बानी, ये मेरे वतन के आंखों में भर लो पानी, जो शहीद हुए उनकी जरा याद करो कुर्बानी। जय 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 भारत माता की जय, भारत माता की जय। ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, महाराज ज्ञानेश्वर जय विधान जय विधान जय